नमस्कार. बीज अंकुरेच्या आजच्या भागामध्ये आर्ट सर्कलच्या पेजवर मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आईबाबांचं मुलाच्या आयुष्यातलं योगदान हे अगणित आणि अमूल्य असतं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यावर आपल्या आईबाबांच्या विचारांचा, कृतीचा, संस्कारांचा पगडा असतो, प्रभाव असतो. मूल मोठं होत असताना आईबाबा मानसिक, आर्थिक, शारीरिक, भावनिक असे अनेक कष्ट सोसत असतात. बीज अंकुरे हा त्या पालकांशी असलेला संवाद आहे ज्यांनी मुलांच्या मनामध्ये आत्मविश्वासाचं बीज रोवलं, सद्विचारांचं बीज रोवलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महत्वाकांक्षेचं बीज रोवलं. त्याला संस्कारांचं खतपाणी दिलं, त्याला प्रेमाची ऊब दिली आणि ते वृक्षात रूपांतर होत असताना पाहणं हा त्यांच्यासाठी सुद्धा समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. नुसतं एवढं करून थांबत नाहीत आई बाबा, काही आई बाबा तर मुलांच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवतात. ती स्वप्न बघण्यासाठी सुद्धा आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी सुद्धा आई बाबा खूप मदत करत असतात. अशा विशेष आई बाबांना आपण या बीज अंकुरेच्या सिरीजमधून भेटणार आहोत. असे पालक ज्यांच्या पालकत्वामध्ये काहीतरी खास आहे, काहीतरी विशेष आहे. ते काय खास आहे, ते काय विशेष आहे ते आपण आजच्या बीज अंकुरेमधून जाणून घेणार आहोत. आणि असे संवाद माझ्यासारख्या बाल्यावस्थेमध्ये असणारे जे पालक आहेत त्या पालकांसाठी, कारण बाल्यावस्थेमध्ये पालक अशासाठी की मुलाच्या जन्मालाच आई वडिलांचा जन्म होतो, म्हणजे मूल जितक्या वर्षांचं तितक्याच वर्षांची आई असते. त्यामुळे अशा माझ्यासारख्या बाल्यावस्थेतल्या पालकांसाठी सुद्धा निश्चित प्रेरणादायी असणार आहे. आजही बीज अंकुरेमध्ये आपण एका अशा प्रेरक कुटुंबाला भेटणार आहोत. संतोष परांजपे, संजना परांजपे. व्हिडिओमध्ये त्याची थोड्या वेळाने बहीण सुद्धा आपल्याला भेटणार आहे, आकांक्षा परांजपे. कोकणामधलं एक मध्यमवर्गीय सर्वसामान्य आणि नाकासमोर जाणारं आयुष्य. एक दिवस असा येतो, एक क्षण असा येतो की आयुष्य अक्षरशः 180 अंशामध्ये बदलून जातं. एक संकट असं येतं जे जणू कुटुंबाला उद्ध्वस्त करायलाच आलंय की काय असं वाटावं. पण संतोष परांजपे नावाचे कुटुंब प्रमुख त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहतात, त्या संकटाशी सामना करतात, ते संकट शमवतात. पण तिथे थांबून चालत नाही किंवा तिथे थांबून उपयोग नसतो, कारण तिथून पुढचा प्रवास हा जास्त आव्हानात्मक असणार असतो. पत्नीला धीर द्यायचा असतो, धाकट्या लेकीकडे लक्ष द्यायचं असतं आणि ज्याच्यावर हे दुष्टचक्र आलेलं आहे त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं असतं. इतकी सगळी आव्हानं एका वेळेला पेलायची असतात. हे सगळं करत असताना जीवाचं रान करणारे हे दोन पालक आणि अक्षयची धाकटी बहीण जी त्याच्यासोबत त्याची आता ताई झाल्यात जमाय, या तिघांनी मिळून अक्षयला मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलं. विल्सन नावाचा आजाराने अक्षयला शब्दशः त्याचं अकराळ विक्राळ असं स्वरूप या कुटुंबाच्या समोर आलं. कसे काय झगडले हे पालक या आजाराशी आणि कसा काय हा संपूर्ण प्रवास झाला हे आपण आजच्या या बीज अंकुरेमध्ये जाणून घेणार आहोत. मी संतोषदादांपासूनच सुरुवात करते की आत्ता जसा उल्लेख झाला, विल्सन हा आजार जो दुर्धर तर आहेच पण रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे. तर त्याची लक्षणं कळली कधी आणि ती मगाशी मी म्हटलं तसं 180 अंशात आयुष्य बदललं. जे चालू होतं सुरळीत आणि अचानक सगळं उलटं फिरलं. तर तो सगळा एक प्रवास आम्हाला सांगा. तो 10वी मध्ये असताना अचानक त्याच्यामध्ये बदल होत गेले. आम्हाला का बदल होत गेले काही कळेना. त्याच्या अंगावरती रॅशेस सुटले, त्याचे हात प्रचंड दुखले. खूप डॉक्टरांना त्या संदर्भामध्ये दाखवलं पण धड काहीच कळेना की काय होतं ह्या मुलाला. कारण लक्षणं तर अशी वाटायची की ह्याला काहीतरी सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला डॉक्टर सांगायचे की तुम्ही सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा. त्यांच्याकडेही नेऊन आणलं तरी काहीच उपयोग होईना, त्याच्यात सुधारणा होईना. रडायचा,
शाळेत आम्हाला सोडायला म्हणून सांगायचा. 10वी क्लासला जायचं असेल तर क्लासमध्ये सुद्धा आम्हाला तो सांगायचा की आम्हाला सोडायला या. मी काय एकटा जाणार नाही. जो मुलगा काहीही करायला तयार असायचा त्याला कुठे एकटा जा म्हटलं तो गणपतीपुळ्यात सायकल घेऊन जायचा. शाळा आणि क्लास वास्तविक अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये सायकलनी तो गणपतीपुळा, पावस इकडे सगळीकडे फिरायचा. आणि हे अचानक का झालं आम्हालाही कोडं उलगडे ना. खूप डॉक्टरांचे सल्ले घेतले, काय होतंय कसं होतंय काही कळायला तयार नाही. मी नव्हे त्याची 10वीची परीक्षा आली. 10वीच्या परीक्षेमध्ये त्यांनी मला एक सांगितलं की बाबा अरे मी आत्ताच बसलो परीक्षेला तरच पुढचं माझं मला गॅरंटी वाटत नाहीये. हे त्यांनी का सांगितलं कसं सांगितलं मला काही माहित नाही. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी 10वीची परीक्षा दिली. पण ती देताना सुद्धा काय माहिती तो परीक्षेला जायचा. त्याची आई आणि आजोबा त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर जाऊन बसलेले असायचे पूर्ण पेपर होईपर्यंत. 4 तास त्याला टायमिंग दिलं होतं. आणि हा 4 तासानंतर रडत रडत यायचा की मी पेपर लिहिलाय बाबा पण मला काहीही वाचता येत नाही. लोक कोणाला काही वाचता येणार नाही असं माझं अक्षर एकदम छान अक्षर होतं. पण नंतर हळू इतकं बारीक बारीक आणि मग आता पुढे काय हा माझ्या पुढे बऱ्याच जणांनी सुचवलं रायटर घे म्हणून. ते सुद्धा त्याने तयारी त्याला नीट बोलता थोडंसं बोलणं त्याचं लाळ गाळायला लागली होती त्यामुळे पटापट बोलता येत नव्हतं. मग तो लिहिणारा कसं लिहिणार हाही प्रश्न होता. मग त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी पेपर लिहिले, परीक्षा झाली. आता पुढे काय हा मला प्रश्न होता. काय मनात आलं तरी आम्ही 1 महिना गेला तरी सुद्धा इथल्या डॉक्टरना दाखवलं तर सडनली उचलला आणि त्याला मी मुंबईला घेऊन गेलो. मुंबईला घेऊन गेल्यानंतर पहिलं मी त्याला नेलं सायकेट्रिस्ट कडे. मी मुंबईतले सायकेट्रिस्ट आहेत एक दांडेकर नावाचे अंधेरीला शॉपर स्टॉपला. त्या माणसाने विदिन 10 सेकंद मला सांगितलं की हा आमचा आजारच नाहीये तू त्याला माझ्याकडे घेऊन कशाला आलास. ओके म्हटलं ठीक आहे. मग मी काय करू याला ताबडतोब MRI कर. आणि कसे चांगले अनुभव असतात की माझ्या खिशात पैसे तेव्हा नव्हते कॅश. मी डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर कसं काय MRI वगैरे म्हणजे पैसे भरायला लागतील ती तू काळजी करू नको मी हॉस्पिटलला फोन करून ठेवतो. असं पहिल्या पहिल्या भेटीत माझी त्यांची ओळख काहीही नाही. त्यांनी मला पहिल्या भेटीत हे सांगितलं. त्यावेळेला माझी चुलत बहीण अश्विनी परांजपे ती माझ्या बरोबर आली होती आणि ही घरी थांबली होती. कारण गेलो त्याच दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो. इथून रत्नागिरीतनं गेलो संध्याकाळी 4 वाजता पार्ल्यात पोहोचलो आणि आम्ही तसंच गेलो. मग तिथून लगेच त्याला MRI ला नेला आणि ते डॉक्टर म्हणाले आम्हाला फोन आला होता पैसे आता नसले तरी तुम्ही उद्या द्या. हा अनुभव जो आहे हा फार मोठा अनुभव आहे माझ्या दृष्टीने. त्यांनी MRI ला घेतलं पण माझ्यासारख्या माणसाला पैसे ठेवणं हे त्यांना म्हटलं तुम्ही कार्ड पेमेंट घेता का लगेच त्यांचं पेमेंट वगैरे मी केलं या गोष्टी बाजूला. आणि त्या MRI मध्येच डायग्नोज झालं की त्याला विल्सन डिसीज आहे. आता विल्सन म्हणजे काय हे तर मला काहीही माहित नाही. विल्सन कशाला म्हणतात विल्सन म्हणजे काय म्हणजे नक्की नेमकं काय होतं. आणि ते डॉक्टर असे गंभीर चेहरे करून होते. नानावटीला मी त्याचं हे केलं ते मला काही समजवू शकत नव्हते ना. त्यांचं काम काय रिपोर्ट सांगणं. मग मी करायचं काय. तसंच मी ह्याला घेऊन घरी आलो. मी शेणई डॉक्टरना फोन लावला. शेणई डॉक्टरना विचारलं असं असं आहे तर म्हणाले खरं सांगू का तुम्हाला गेल्या 17 वर्ष मी प्रॅक्टिस करतो मी विल्सनचं पेशंटच पाहिलेलं नाही त्यामुळे आम्ही कसं सांगू शकणार की ह्याला विल्सन डिसीज झालाय म्हणून. मग त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली. विल्सन डिसीज म्हणजे काय असतो. पिलणकर डॉक्टरना फोन केला मेडिचेक डायग्नोस्टिक वाले. गणेश माझा मित्रच आहे खूप जवळचा गणेश कुलकर्णी डॉक्टर अगदी जवळचा मित्र आहे त्याला फोन केला. मग प्रत्येकाने हे सांगितलं. ते सांगितल्यावर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यांच्या बोलण्यामध्ये असं आलं तो किती राहील हे आपण सांगू शकत नाही. हा आजारच असा आहे. मी लिटरली ढसाढसा रस्त्यात रडलो होतो की आता आपण करायचं काय. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डॉक्टरांना न्यूरोलॉजिस्टला दाखव असं दांडेकर डॉक्टर म्हणाले. त्यांना दाखवलं. त्यांनी त्याला इमिजिएट ऍडमिट करायला सांगितलं. मी त्याला हिंदुजा हॉस्पिटलला ऍडमिट केलं. हिंदुजाला ऍडमिट ज्या वेळेला आम्ही करायचं ठरवलं
अर्थात तिथले माझे जे काका काकू आहेत, म्हणजे माझे धनंजय काका आणि सुनीता काकू असे दोघं जणच तिथे राहतात. आणि मी जो मुंबईमध्ये जात होतो जवळजवळ दर महिन्याला सलग 5 वर्ष मी त्याला घेऊन तिथे जात होतो. त्यांनी कुठलीही कुरकुर न करता आम्हाला कधीही असं भासवून दिलं नाही की तू काय मी ते येतोस. त्यांनी मला म्हणाले अरे तिथे, आणि ते होते त्यावेळेला परदेशात. सायलेंट सपोर्ट मला वाटतं आता नंतर लक्षात येतो आपल्या. तेव्हा ते परदेशात होते. अच्छा. तो माणूस तिकीट दुसऱ्या दिवशीची कॅन्सल करून आदल्या दिवशीची काढून तो माणूस मुंबईत आला. का तर माझ्या मुलाला हे झालंय. मग दुसऱ्या दिवशी हे ऍडमिट करायचं म्हणाले. ते म्हणाले हिंदुजाला रूम लगेच मिळत नाही वगैरे. काय म्हटलं काय मला माहिती नाही, माझं काम होणार असं मी काकांना सांगितलं. आणि गजानन महाराजांची कृपा, मी एक असं मानतो की महाराजांची कृपा माझ्यावर कायम आहे. मला रूम पण मिळाली विदिन हाफ ॲन अवर. तिथल्या एका माणसाने मला फोन केला आणि म्हणाला तुमच्यासाठी रूम ठेवली आहे. आणि तिथे त्याची ट्रीटमेंट चालू झाली. तर 10 दिवस तो त्या हॉस्पिटलला होता. त्या 10 दिवसामध्ये त्याचे जे मेन प्रॉब्लेम होते, कंटिन्युअस तोंडातनं लाळ गळणं, हात प्रचंड दुखणं, शरीराला खाज येणं, हे सगळे प्रॉब्लेम गेले. पण बाकी सुधारणा काही नाही. 10 दिवस ठेवून त्यांनी मला सोडलं. आता पुढे काय म्हणता म्हणता आम्ही फॉलोअपला गेलो. जून मध्ये त्यांनी सोडलं. आम्ही सप्टेंबर मध्ये परत फॉलोअपला गेलो. नाही, जुलैमध्ये. तर जुलैमध्ये तिथल्या दुसऱ्या एका डॉक्टरना दाखवलं. त्यांनी वेगळ्या गोळ्या दिल्या. त्या गोळ्या त्याला चालू केल्यानंतर सगळं काहीतरी विचित्रच व्हायला लागलं. ती गोळ्या 2-2 त्याला खायला सांगितल्या. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर त्याचे हे जॉज वगैरे आहेत ना, हे सगळे जाम झाले. अच्छा, सूट नाही झाली. त्याला बोलता येईना धड. पायात पाय असे त्याचे अडकायचे चालताना वगैरे. मग त्याला आम्हाला सगळं झोपून भरवणं, त्याला आंघोळ घालणं. माझं काम काय, तर मी सकाळी उठलो की त्याला फक्त आंघोळ घालायची आणि मी ऑफिसला जायचं. पुढचं जे काय करायचं ते सगळं त्याची आई करायची. मग त्याला भरवण्यापासून सगळ्या गोष्टी तिच्याकडनं तो करून घ्यायचा. मग सुधारणा तर काही होत नाहीये. मग परत करू काय. मग पुन्हा ऍडमिट केलं सप्टेंबरमध्ये. ते पण त्यांनी मला धड काही रिस्पॉन्स मिळाला नाही. परत प्रश्न हा की आता पुढे काय, ह्याचं काय होणार आहे. कारण ह्याला ना असा एक अटॅक असंच म्हणावं लागेल. टेम्परेचर यायचं, एखादा सिव्हिअर अटॅक येतो ना तसं त्याला टेम्परेचर सारखा अटॅक यायचा. 3-4 डिग्री टेम्परेचर, प्लेटलेट डाऊन व्हायच्या. 40 ने 45,000 प्लेटलेट. हा, आणि तो ताप उतरायचा कसा हे काहीच कळायचं नाही. ताप चढायचा पण आपणच आणि उतरायचा. हा, गोळ्या द्यायच्या त्याला, मग तो उतरायचा. पण त्याच्यामध्ये तो पण एवढा हरॅश व्हायचा, आम्ही पण हे व्हायचो. मग काय करायचं. तेव्हा मात्र पिलनकर डॉक्टर काय किंवा डॉक्टर गणेश कुलकर्णी, त्याला फोन केला ना तो इमिजिएट हजर असायचा घरी की मी आलो, थांब, तू घाई करू नको, टेन्शन घेऊ नको. मी त्या काळामध्ये माझे 2-4 मित्र जे आहेत ना ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. एक डॉक्टर गणेश कुलकर्णी, डॉक्टर पिलणकर, त्याच्यानंतर माझा दुसरा मित्र एक जयंतीलाल जैन म्हणून, तो एक अभय ओसवाल. हा आमचा एक ग्रुप होता. आणि त्यांनी मला ठामपणे हे सांगितलेलं होतं की काहीही तुला प्रॉब्लेम आला, आर्थिक सुद्धा, त्याची ट्रीटमेंट थांबायला नको. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा ह्याला पहिल्यांदा मी ऍडमिट केलं हिंदुजाला, तेव्हा मी पूर्ण कोसळलो होतो की आता आपण ह्यातनं बाहेर कसं पडायचं काय. तर त्याचं एक वाक्य होतं अक्षयचं त्यावेळेला, ते मी मुद्दाम सांगावं असं वाटतंय मला, की बाबा घाबरू नकोस, मी बरा होणार आहे, मला काहीही झालेलं नाहीये. आपण एका हिल स्टेशनवर आलोय आणि 5 स्टार हॉटेलला राहिलोय असं समजून आपण इथे राहूया. कहां से आया ये कॉन्फिडन्स. हे त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं वयाच्या 16व्या वर्षी. क्या बात आहे. तर मी तिथेच एक माइंड मध्ये फिक्स केलं की काहीही झालं, आपल्याला त्यासाठी काहीही करावं लागलं तरी ह्याला आपण उभं करायचंच आहे. आणि मागे नाही हटायचं. हा, मागे अजिबात हटायचं नाही. आणि आम्ही अशा पद्धतीने, मग मला कळलं की इकडे काही होत नाहीये. अंबानी हॉस्पिटलला रिसर्च चालू आहे या डिसीजवर. मग आम्ही तिथे ऍडमिट केलं. अच्छा.
आणि अंबानी हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर एक एक उलगडा व्हायला लागला, कारण तिथे रिसर्चच चालू होता. त्यांनी आमचं चौघांचंही ब्लड कलेक्शन केलं, ते जर्मनीला पाठवलं. आणि जर्मनीला पाठवल्यानंतर, कारण ह्याच्यामध्ये कसं असतं, असं म्हटलं जातं की आम्ही असे पेशंट बघितले की घरात एका मुलाला हा आजार झाला की समजा एखाद्याला 2 किंवा 3 मुलं असतील तर ते तिन्ही मुलांना तो आजार होता. आणि असे पेशंट मी बघितले. इतकं वाईट परिस्थिती असते की एक पेशंट मला असा भेटला की साहेब माझ्या मुलाला हा आजार झाला, माझा मुलगा त्याच्यामध्ये गेला, असं त्यांनी मला सांगितलं. मला एक मुलगी होती, पण त्या मुलीला काही आजार झाला नाही. मी तिचं लग्न केलं 20व्या वर्षी, आणि तिला मुलं झाली आणि तिला आजार डिटेक्ट झाला. मुलीला म्हणजे आईला? अच्छा. म्हणजे इतक्या उशिरा पण ते नाही, 21व्या वर्षी. मी त्यांनी लग्न लवकर केलं, मी असंही या आजारामध्ये घडलं. मग आता त्या ह्याच्यामध्ये सगळं अक्षयची प्रॉपर ट्रीटमेंट चालू होती. मी अंबानी हॉस्पिटलला त्यांनी मला एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ट्रीट केल्या ना की त्याचं दाताचं काम पण करायचं होतं, कारण ते सगळं जाम झालं होतं. ते सुद्धा त्या लोकांनी केलं. मला अजूनही तो दिवस आठवतोय. 2011 मध्ये 27 ऑक्टोबर, 28ला दिवाळी होती आणि 27 ऑक्टोबरला आम्ही त्याचं काम करून घेतलं. आणि रात्रभर लिटरली मी जागा होतो, कारण त्याचं प्लेटलेट कमी असल्यामुळे तोंडातनं सारखं रक्त यायचं आणि ते रक्त थांबायचं नाही. मग मी काय करायचो, त्यांनी एक गोळी दिली होती, त्याला गोळी तो भिजवायचा कापूस, तो पहिला काढायचा आणि आत भरायचा. असं करत करत पहाटे 4 वाजेपर्यंत, 4 नंतर त्याचं ब्लिडिंग थांबलं त्या गोळीमुळे. आणि मग आम्ही झोपलो. सकाळी फटाके वगैरे दिवाळीचे वाजत होते, पण मला त्याचं काही वाटलं. म्हटलं हे असं आहे, हे आयुष्य आपल्याला असं पुढे ढकलायचंय. मग त्याला गोळी वाढवत जायचे ते. त्याला एक सिलामिन 250 नावाची एकच गोळी ऑल ओव्हर इंडिया, ही एकच गोळी आहे या डिसीज वर. तर ती गोळी वाढवली की हा पुन्हा ह्याचं डिटोरिएशन चालू व्हायचं. मग मी डॉक्टरांना फोन करायचो, असं काय आहे? ते म्हणाले असं का होतंय ते आम्हालाही कळत नाहीये, की गोळी स्टेप बाय स्टेप वाढवायची असते. मला डॉक्टरांनी सांगितलं आज एक गोळी, आणि त्याला प्रोसिजर आहे. ती गोळी पूर्णपणे रिकाम्या पोटी तरी घ्या, किंवा जेवण झाल्यानंतर मिनिमम 3 तास जायला हवे ती गोळी द्यायला त्याला, आणि नंतर 3 तास त्यांनी काही खायचं प्यायचं. अशा पद्धतीने ती गोळी, ते सांगत तसं आम्ही पाळत होतो, पण ती त्याला का देव जाणे ती गोळी सूट होत नव्हती. मग एक लोकांनी विश्वास ठेवावा की न ठेवावा मला काही माहित नाही, पण एक परांजपे नावाचे गृहस्थ आहेत जे प्राणी किलिंगची ट्रीटमेंट देतात. जसं रेकी आहे तसं प्राणी किलिंग हा प्रकार आहे. तर इथल्या गीताताई परांजपे तुम्हाला माहिती असेल, त्यांनी मला जवळजवळ 3-4 वेळा फोन केले. मला म्हणाले असं असं एक आहेत, त्याच्याकडनं एकदा तुम्ही प्रयोग करून बघा. म्हटलं त्या जर एवढ्या कॉन्फिडंटली सांगतायत तर आपण का करू नये. आणि एक दिवस तो माणूस पार्ल्यामध्ये आला, बदलापूरहून ते स्वतः पार्ल्यामध्ये आले. आणि अक्षयची बॉडी जी आहे ना ती डोक्यापासून खाली पायाच्या चवड्यापर्यंत पूर्ण अशी हलत असायची पूर्ण. आणि ते आले, मला म्हणाले मी याच्यावर प्रयोग करतो. आणि त्यावेळेला त्यांनी डोक्यावरती असा त्याचा हात ठेवला होता. हा मुलगा जवळजवळ 6 ते 6.5 मिनिटं बॉडी अजिबात न हलता, नुसता हात ठेवलेला, दाबून वगैरे काही नाही, तो बसलेला होता, अजिबात तो हललेला नाही. मग हे काय म्हटलं वेगळंच आहे. मी मला काय किंवा त्याच्या आईला काय, माझी तिथली काकू म्हणजे याची आजीनी आजोबा ते पण म्हणाले हे कसं शक्य आहे. म्हणलं मला तर हे दिसतंय. आणि त्यांनी त्याला हिलिंग द्यायला सुरुवात केली. आणि लिटरली आम्हाला आश्चर्य वाटलं, दर महिन्याला एक ह्या हिशोबाने त्याची गोळी वाढत वाढत पुढच्या 6 महिन्यामध्ये 6 गोळ्या झाल्या. मी तोपर्यंत 1.5 वर्षाचा काळ लोटला होता. त्या 1.5 वर्षामध्ये त्याच्यात फारशी सुधारणा दिसत नव्हती, पण जसजशा त्याला गोळ्या वाढत गेल्या ना तस तसा निदान म्हणजे पुढच्या गोळ्या वाढल्यानंतर 2 वर्ष झाली की त्याला गोळ्या सूट व्हायला लागल्या. मग पुढे थोडं थोडं त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला लागली. त्या 6 गोळ्या कंटिन्युअस होत्या. मग पुन्हा पर्याय हाच की ह्याला भूक करायचा, गोळ्या द्यायच्या कधी. मग मीच स्वतःहून मॅडमना विचारलं
की आम्ही त्याला पहाटे 4 वाजता गोळ्या दिल्या तर चालतील का, हो. 6च्या 6 गोळ्या. तर त्यांनी मला सांगितलं चालेल तुम्ही जर देऊ शकत असाल. हा अगदी ह्याच्यात प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर 4 वाजता सकाळी उठून मी एकदाही गोळ्या दिलेल्या नाही. हे सगळं काम आईने केलं. ती आठवणीन उठायची, त्याला गोळ्या द्यायची आणि हा पुन्हा झोपायचा. म्हणजे तो परत उठायचा 7-7:30ला. म्हणजे 3-3.5 तास झाले ना. हा मग उठल्यावर तू काही खा, दिवसभर काही खा. अशा पद्धतीने मग त्याचं रुटीन हळूहळू चालू झालं. मग तो घरातल्या घरात चालायला लागला. म्हणजे तो पूर्ण टाइम स्पॅन बेडरिडन. हा तोपर्यंत तो पूर्ण बेडवर होता. त्याचं तो काही जवळजवळ 3.5 वर्ष, 3-3.5 वर्ष. आणि त्याला काहीही हे नव्हतं. मग त्याला आम्ही घरामध्ये एक कॉम्प्युटर घेऊन दिला. हा मी तेच आता विचारणारच होते. त्याचा वेळ जाणार कसा. 3.5 वर्ष काढली. हा कॉम्प्युटर एक घेऊन दिला, ब्रॉडबँड घेऊन दिला आणि तो मुलगा दिवसभर त्याच्यावर बसलेला असायचा. त्याचा तरी त्याने वेळ घालवायचा कसा. आणि माझं कसं व्हायचं, निदान 10 ते 5:30 मी ऑफिसमध्ये असायचो. काही वेळेला असं घडायचं की ही मला फोन करायची, ताबडतोब त्याला खूप ताप भरलाय. आणि ताप भरला की आम्ही सुन्न व्हायचो की आता आपण करायचं काय. पण त्यातनं सुद्धा सगळ्यातनं आम्ही बाहेर पडत गेलो. हे कुणाचं तरी वरती तुमच्या डोक्यावर हे असलं ना, म्हणजे आपण मानलं तर असतं, नाही तर नसतं. कुणाचं तरी हात होता, त्याच्यातनं आम्ही बाहेर पडत गेलो. अशी आमची 4 वर्ष गेली. पण 4 वर्षानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत गेली. आणि त्याच्यामध्ये काही असे इश्यू व्हायचे की चालता यायचं नाही. मग काय करायचं, तो फ्रस्ट्रेट व्हायचा. हाताला धरून मग आम्ही काय रेल्वे स्टेशन, आम्ही कायम रेल्वेने जायचं, दर महिन्याला रेल्वेने जायचं आणि रेल्वेने आम्ही यायचो. तर 1-2दा असं झालं की त्याला खरोखर पायात पाय अडकायला लागले. तेव्हा त्याला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या. मी त्याला म्हटलं तुला लहानपणी मी कांदा बटाट्यासारखा उचलून घ्यायचो, आता तू तसाच माझ्या पाठीवर बस. तो आधी बसायला तयार नव्हता, त्याला लाज वाटत. म्हटलं एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेव, कधीही कुठल्याही गोष्टीची लाज बाळगू नकोस. तुझ्याकडे वेगळ्या नजरेने लोक बघतील. तुझ्याकडे जसे आता बघणार आहेत माझ्या पाठीवर बसल्यावर, तसेच माझ्याकडेही बघणार आहेत की हा असा याला घेऊन का चाललाय. मला काय लाज वाटते नाही. जगात वावरताना थोडासा निर्लज्जपणा हा आपल्या अंगात पाहिजेच, त्याशिवाय तू जगू शकणार नाहीस. त्याप्रमाणे त्याला मग 1-2दाच मला असं करावं लागलं. पण नंतर मला हे कधी करावं लागलं नाही. फक्त हे त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवलंय की तो कुठेही गेला, अगदी 1000 लोक जरी पुढ्यात असले ना, आणि तुम्ही त्याला सांगितलं की तू 4 शब्द जाऊन स्टेजवर बोलायचे, तो बोलतो बिनधास्त. त्याला कशाचीही भीती वाटत नाही. ह्या त्या एका वाक्याने मी मिळवलं. मी जसं त्याच्या एका वाक्याने मी पॉझिटिव्ह झालो होतो, तसं माझ्या ह्या 4 शब्दांनी तो पूर्णपणे पॉझिटिव्ह झाला. आणि त्याची मानसिकता प्रचंड, मी मुद्दा म्हणेन प्रचंड कणखर आहे. त्याचं नेहमी हे वाक्य असतं, मला बाबा काहीही झालेलं नाही, मी ह्यातून बरा होणार आहे. अशा पद्धतीने आम्ही ती 4 वर्ष घालवली. आणि मग पुढचं एक पण त्या दरम्यान ती सकारात्मकता टिकून ठेवणं हा मोठा पर्यायच नाही. पर्यायच मला दोघांसाठी किंवा हिच्यासाठी सुद्धा, आकांक्षासाठी सुद्धा नाही. त्याला ते पर्याय ती जर आम्ही ठेवली नसती ना, तर आम्ही याला जगू शकलो नसतो ना. मी जर कोलॅप्स झालो असतो, मी झालो की ही झाली. आणि ह्या काळामध्ये माझे बाबा जे आहेत ते एक तसे खंबीर होते. आम्हाला एक हे मिळावं, काय म्हणायचं, दोघांना रिलीफ मिळावा की हे तुमचं सतत चालू आहे. तर तो माणूस वयाच्या 73-74व्या वर्षी ह्याला तिकडे ते राहतात तिथे घेऊन जायचे 8 दिवसासाठी, की तुम्हाला दोघांना, तुमची लेक पण आहे, तुम्ही 3 जण एकत्र राहा, त्याचं थोडंसं डोक्यातलं काढून टाका, त्याचं सगळं मी करतो. अशा पद्धतीने तो माणूस तिथे करायचा. म्हणजे त्याला आंघोळ घालण्यापासून, भरवण्यापासून, कपडे घालण्यापासून सगळं ते करायचे. त्या माणसाने कधीही कुरकुर केलेली नाही आणि आम्ही कधीही सांगितलेलं नाही. पण हे ते स्वतःहून आणि ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये माझ्या लेकीने, मी तिला पूर्णपणे क्रेडिट देईन की
आई व आज आई तू थकलेली वाटते किंवा काय वाटते, कारण तिचं वय खूप लहान होतं. ती 4थीत होती त्यावेळेला, 5वीत नुकती गेली होती. आणि तिला आता दर महिन्याला मुंबईला जाणार, तिला काही नेणं शक्य नाही. नेऊन करायचं काय हाही मुद्दा असायचा, कारण काही वेळा गेलं की आम्हाला 20-20 दिवस राहायला लागायचं आणि विनाकारण फरफट होते. मग आम्ही आजी आजोबांकडे ठेवायचो आणि निघून जायचो. तिच्या चेहऱ्यावर आम्हाला कधीही दुःख दिसलेलं नाही की मला हे इथे टाकून जात आहे. मी टाकून इन द सेन्स आम्ही तिला ठेवून इथे जातोय, तिने कधीही कुरकुर केलेलं नाही. मी हे लहान वयामध्ये शहाणपण हा जो प्रकार आहे ना, तो तिला वयाच्या 10व्या-11व्या वर्षी चालला. स्वतः एकटी शाळेत चालत जाणं, क्लासला एकटीने जाणं, कधी कुरकुर नाही. तू माझ्यासाठी बाबा काय आणलंयस, काय घेणार आहेस, मला ही वस्तू पाहिजे, ते पाहिजे, कुठल्याही प्रकारचा काहीही हट्ट नाही. मी तिच्या जीवावर मी हे सगळं करू शकलो असं आम्हाला म्हणावं लागेल. हा समजूतदारपणा पुन्हा शिकवून येत नाहीये, हा तिला आलेला आणि परिस्थितीने तिला शिकवलं. ते इव्हन अक्षयला भरवण्यापासून ती मुलगी करायची. मी आईन जर काय करून दिलं ना, तर आई आज मी भरवते, आणि तो तिच्याकडनं भरवून घ्यायचा. आणि हे असं चालू असायचं. तिला ते पण नाही की मी नाही भरवणार, मी असं नाही करणार, कधीही नाही. आणि अजूनही ती त्याचं सगळं करत असते. आणि हा एवढा शहाणा आहे की एका बसल्या जागी तिला हुकूम सोडत असते, मला हे आणलं, कारण ती करते म्हणून. मग मला त्याला ओरडावं लागतं. लहान असल्यामुळे थोडीशी दादागिरी पाहिजे, करायला पाहिजे. नाही पण त्याला मग मला सतत माझ्या लेकीला तू त्रास द्यायचा, कारण माझी ती जास्त लाडकी आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं. प्रॉब्लेम तिला करायला प्रॉब्लेम नाही, ह्याला प्रॉब्लेम असं त्याचं म्हणणं आहे. पण हे असा काळ जो आहे ना, तो आमचं त्या ह्याच्याने गेला की आमचं दोघांचं एक ट्युनिंग असं होतं की कोणी कुणालाही कसल्याही प्रकारचं काही दोष द्यायचा नाही. जे आपल्या पदरात पडलेलं आहे ते आपण करायचं. कधीही देवाला दोष द्यायचा नाही की हे असं आमच्याच पदरात तू का घातलंस. तिथून नकारात्मकता मला वाटतं सुरुवातच होते, मीच का, आमच्याच बाबतीत असं का घडलं, कधीही कोणीही म्हणायचं नाही. कारण प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे चालूच असतात. त्यामुळे जर प्रत्येक जण असं म्हणायला लागला की हे आमच्याच बाबतीत का, आमच्याच बाबतीत का, काही गरज नाही. कारण हे होणार आहे आणि आपण त्यातनं बाहेर 100% नाही 200% पडणार आहे. हा कॉन्फिडन्स ठेवला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात. खूप लोक बघतायत. चिन्मय दामलेंनी प्रश्न विचारलाय, हे सगळे कठीण अडथळे पार करत असताना तुम्हाला नातेवाईकांनी कशी साथ दिली? नातेवाईकांनी मला खूप छान साथ दिली. मी आत्ताच सांगितलं ना, माझे जे मुंबईचे काका काकू आहेत, नॉर्मली असा अनुभव असतो लोकांना की एखाद्या घरी तुम्ही जर सतत जात राहिलात तर ती माणसं कंटाळतात. पण 4.5 वर्ष आम्ही दर महिन्याला माझ्या काका काकूंकडे जात होते. त्यांच्या चेहऱ्यावर मला कधीही असं दिसलं नाही की ही बॅग आपल्याकडे आली, आणि खरोखर नाही दिसलं. कारण मी ह्याच्यात त्यांचे आभार अजिबात मानणारही नाही. कारण त्यांनी आभार जर मानले ना तर त्यांना मी परक केल्यासारखं आहे. कारण माझे ते काका काकू आहेत, त्यांनी माझ्यासाठी हे केलंय. त्यामुळे त्यांनी खरंच खूप छान केलं. कारण जातोय म्हटल्यावर ते खरंच करत होते. त्याबद्दल मी असं कधीच हे म्हणणार नाही. त्यांची इव्हन मुलगी, काकांची मुलगी बाजूलाच राहायची. तिने सुद्धा आम्हाला, म्हणजे अक्षय आजारी सतत ती आमच्या बरोबर असायची. एक वेळ मी दवाखान्यात नव्हते जात, पण ती कायम यांच्या बरोबर, माझ्या बरोबर सपोर्टला ती कायम येत होती. हे म्हणजे आजार हा असा आहे की कुणीही चटकन खचून जातो. बरोबर आहे. किंवा म्हणजे नॉर्मली सुद्धा आपलं मूल साधा ताप सर्दीने आजारी पडलं किंवा तापाने फणफणते असं वाटलं की नाही म्हटलं तरी आपलं सगळं लक्ष त्याच्याकडे लागतं. बरोबर. मग त्याचे सगळे लाड पुरवले जातात. मग तो टाइम स्पॅन असा सगळा त्याचा वेळ असं आपण सगळं करून जातो. पण एवढा मोठा आजाराचा बाऊ करायचा नाही. आणि कुठल्याही प्रकारची गोष्ट त्याच्यासाठीची निव्वळ सहानुभूती पोटी करायची नाही. हा बॅलन्स कसा केला तुम्ही? एकच तत्व, जसं तुम्ही बाहेर वागता, साम दाम दंड भेद, ते वापरल्याशिवाय तुम्ही जगात सुद्धा जगू शकत नाही.
तीच स्ट्रॅटेजी मुलाच्या बाबतीत मी केली. म्हणजे म्हणजे त्याला हवंय ते मिळणार, बरोबर. पण जर तू माझ्या डोक्यावर बसायला लागलास तर मी तिथे तुला दाबून ठेवणार. काय पर्याय नाही, कारण करतोय मी, तुझं सगळं करतोय. बरोबर. आणि आयुष्यात दोघांनी एक असं तत्व ठरवलं की मुळात प्रॉब्लेम असा आहे की ह्याला वयाच्या 5व्या वर्षी त्याला ऐकू येत नाही असं झालं. हा सगळ्यात पहिला मुद्दा. मी सुरुवात तिथपासून झाली. म्हणजे आत्ताचं कानाचं मशीन हा. दिसतंय ते विल्सनमुळे ते नाही. ओके. त्याला 4 वर्षाचा असताना मेजर ताप आला होता आणि त्या तापामध्ये त्याच्या व्हेन्स ज्या आहेत त्या डॅमेज झाल्या. आणि आम्हाला तो 2रीत असताना किंवा 1लीत असताना आम्हाला ते कळलं की याला ऐकू येत नाहीये. आणि त्याला आम्ही 3री मध्ये मशीन लावली, 5वी मध्ये. त्याच्या आधी मी त्याच्यावर अनंत प्रयोग केले. मी खरोखर अनंत प्रयोग केले. मी त्यावेळेस सुद्धा मला त्याचं कौतुक हे सांगायला लागेल की मी त्याला एकाने सांगितलं की लेप काढलं असतं त्याला बरं वाटेल. अच्छा. म्हणून मी कोल्हापूरला त्याला लेप काढायला घेऊन जायचो. दर 14 दिवसांनी मी एक शनिवार गॅप टाकून पुढच्या शनिवारी मी जायचो. असे 15 शनिवार मी केले. आणि तुला आश्चर्य वाटेल की साधारण 13 शनिवार आमचे झाले आणि त्याच्या ऐकण्यामध्ये फरक पडला. हा, म्हणजे तो जर बेडरूम मध्ये असेल आणि आम्ही हॉलमध्ये असू, त्याच्या आईनं हाक मारला किंवा मी हाक मारली तर त्याला ऐकू जायला लागले. मला म्हटलं ही शिरा त्याच्या मोकळ्या होत आहेत. आणि साधारण 14-15वी वेळ असेल आणि त्याला ना लेप वगैरे काढून झाला आणि अचानक ताप भरला. तेव्हा तो किती वर्षाचा, 8-9 वर्षाचा फक्त होता. पण तो न कंटाळता कोल्हापूरला यायचा माझ्या बरोबर. तर काय म्हटलं, एवढा ताप भरला इथे येईपर्यंत. त्याला लिटरली मी मांडीवर झोपवून आणला, धावत उचलून आणला, घरी घड्या घातल्या, ताप उतरला. पण त्याला हाक मारली, ऊन आहे की चून आहे, परिस्थिती जैसे थे झाली. अशा पद्धतीने प्रयत्न करत राहिलो आम्ही, पण त्याचं काही हे नाही झालं. आम्ही त्यावेळेला एक तत्व ठेवलं की मी पालकांनाही सांगेन की बाबा आपल्या पण काही आशा, इच्छा ह्या गोष्टी असतात. हे आहे, असतात, प्रत्येकाच्या असतात. पण आम्ही दोघांनी असं ठरवलं किंवा मीच हिला सांगितलं असेल, त्याला जेव्हा मशीन लावायची वेळ आली, कानाला त्याला मशीन लावायला लागलं. 9व्या वर्षी, 9-10व्या वर्षी मशीन लावायला लागलं. तर म्हणलं या मशीनची किंमतच एवढी आहे की आपण कसं काय मॅनेज करणार. कारण त्यावेळेला 20,000 रुपये एका मशीनची किंमत होती. 2002 साली नाही, 2005-6 साली, 5 किंवा 6 साली. तर एवढी म्हटलं आणायचे कुठून पैसे आपण. पण मग आपण एक करायचं, आपल्या काही ज्या हौसा आहेत ना, मूल झाल्यानंतर जर चुकून मागून कुणालाही प्रॉब्लेम होऊ नये आणि हा आजार तर कुणालाच होऊ नये. पण जर काही असं जर झालं ना, तर पालकांनी आपल्या इच्छा ज्या आहेत त्या सरळ डोक्यातनं काढून फेकून द्यायच्या आणि डोक्यात एकच ठेवायचं की आपल्याला मुलाला करायचंय. असं जर तुम्ही ठेवलं तरच तुम्ही मुलाचं करू शकता, नाही तर करू शकणार नाही. त्याच्याशिवाय ते डेडिकेशन नाही होणार. कारण माझी हौस आहे, मला 4 व्हीलर घ्यायची, मला 4 व्हीलर दारात हवे. अरे बरोबर आहे, 4 व्हीलर मला दारात हवे, पण ती आणून मी काय करणार आहे. पण आधी ह्याला पैसे कुठून आणायचे ते बघायला. म्हणजे नोकरदार व्यक्ती, मध्यमवर्गीय व्यक्ती जेव्हा या प्रायोरिटीज बदलत जातात आणि त्या बदलायला हव्यात, तरच तुम्ही तुमच्या मुलांचं फुल प्लेज करू शकता, नाही तर ते होत नाही. अशा पद्धतीने आम्ही हे ठरवल्यामुळे जे काय आहे, त्याला जे काय हवंय, त्याला जे काही गरजेचं आहे ते सगळं करायचंच आहे. ही एकच कल्पना डोक्यात आम्ही ठेवली आणि त्याप्रमाणे आम्ही करत गेलो. आणि महाराजांच्या कृपेने मला प्रत्येक वेळेला सक्सेस येत गेला. मी ह्याच्या बाबतीत जे काही निर्णय होते ते मी लगेच घेऊन मोकळा व्हायचो. आता ऍडमिट करायचंय असं ठरलं, हिंदुजाला करायचं, पुढे काय होणार आहे मला माहित नाहीये, पण आता करायचं. किती खर्च होणार आहे मला माहित नाहीये, तो करायचा. अशा पद्धतीने आम्ही होतं सगळं. तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा, सगळ्या गोष्टी होतात. काही जण म्हणतील मला नोकरी आहे म्हणून तू हा विचार केलास.
बरोबर आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्याचं जे क्रेडिट आहे ना, मी न्यू इंडिया ॲश्युरन्सला सर्व्हिस करतो, तिथे जर मी नोकरीला नसतो तर मी हे काहीही करू शकलो नसतो. कारण न्यू इंडियामध्ये मी आहे, ती माझं ब्रेड बटर आहे, त्याच्यावर मी जगतोय आणि त्यांच्यामुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि त्यावेळेला मला जो स्टाफनी सपोर्ट केला तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये मी काही नावं घेईन. आमचे ब्रँड मॅनेजर होते प्रभुलकर म्हणून, त्याच्यानंतर दुसरा एक आत्माराम चव्हाण म्हणून होता, दुसरा एक मिलिंद करंदीकर म्हणून होता. आता ते आमच्या ऑफिसला नाही, दुसऱ्या ऑफिसला गेले. दुसरा एक वैभव सिंग नावाचा नवीन आलेला ऑफिसर होता, शेखर करंदीकर. ह्या माणसांनी मला कधीही विचारलं नाही तू आज उशिरा का आलास, तू आज लवकर ऑफिस मधनं का चाललायस. मला कुठल्याही स्टाफनी कधीही काहीही विचारलेलं नाही. कारण त्यांना माहिती असायचं की हा एवढी घरात परिस्थिती आहे तरी हा कुठल्याही प्रकारे चेहऱ्यावर न दाखवता इथे ऑफिसला बसतो. मला आमचा ब्रँड मॅनेजर विचारायचा, कारण तो 4दा बघून गेला होता अक्षयला, तू इथे असा कसा काय बसू शकतोस. म्हटलं हे बघ असं आहे, मी घरात असलो की माझा चेहरा वेगळा दिसला पाहिजे, मी जेव्हा मार्केटमध्ये फिरतो माझा चेहरा वेगळा पाहिजे, आणि ऑफिसमध्ये कस्टमर आपल्याकडे येत असतात तेव्हा आपल्या चेहऱ्यावर कायम हास्य दिसलंच पाहिजे. कारण ते आपल्याकडे येत असतात आणि ओळखीचे असतात, त्यांना असं वाटतं का मग नाही हा एवढंच हे करून बसलाय, नाही. त्यामुळे असे 3 चेहरे ठेवून तुम्हाला वावरायलाच पाहिजे. म्हणजे घरातल्या कुठल्याही याचा परिणाम बाहेर परिणाम कामावरती नाही, अजिबात होऊ दिला पण नाही. ते खूप मोठं भावनिक स्ट्रगल पर्यायच नव्हता त्याला. कारण ते जर मी केलं नसतं ना तर उद्या मला काय ऑफिस मधनं सांगितलं असतं तशा पद्धतीने मी जर वागलो असतो ना तू निघून जा. त्या लोकांनी मला सपोर्ट खूपच केला, त्याबद्दल वादच नाही. ते म्हणजे जेन्युइन होतात कामात, त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करणं पण सोपं गेलं. आणि खरोखर त्या लोकांनी प्रामाणिक सपोर्ट केला. म्हणून मी सांगेन निव्वळ न्यू इंडिया आणि त्यांचा स्टाफ ह्यामुळे मी बिनधास्त या सगळ्या गोष्टी करू शकतो. बरोबर. आता इथून पुढचं काय चाललंय अक्षयचं? आता तू बोलणार आहेस? पहिला विषय असा झाला की मला त्यांनी सांगितलं मला 12वी करायचंय. ठीक आहे म्हटलं, तुला 12वी करायचंय ना, कर. मग त्यासाठी प्रोसिजर काय, कारण त्याची बोटं हाताची वाकडी राहिली, तो अजूनही लिहू शकत नाही, पेन धरून त्याला लिहिता येत नाही. मी बरेच त्या आधारामध्ये प्रॉब्लेम झाले. ऐकताय ना, तो फक्त ऑटोग्राफ देतो, बाकी पेन करता येत नाही. लिहिता तर येत नाही, बोललेलं दुसऱ्याला कळत नाही. आता बऱ्यापैकी कळतं, पण त्यावेळेला कळतच नव्हतं. तर मग आता करायचं काय, म्हणून मी ऍप्लिकेशन दिला की ह्याला ऑनलाईन परीक्षेला परवानगी द्या. बरोबर, कारण रायटर घेऊन उपयोग नाही, कारण त्याला बोलता येत नाही. मग तो अर्ज वगैरे देऊन झाला आणि पटवर्धन हायस्कूलला मी गेलो, कारण शेवटी माझं हायस्कूल तेच पटवर्धन हायस्कूल. तर पटवर्धन हायस्कूलला मला सांगण्यात आलं तो करू दे बाहेरून, आमच्याकडनं फॉर्म भरू दे. आणि सगळ्यात त्यांचं कौतुक असं आहे की त्या लोकांनी ह्याला वर्गात बसायला दिलं. तो बाहेरून जरी म्हणाला परीक्षेला हे असला तरी त्याला सेपरेट एक टेबल टाकून दिलं, त्याच्यावर तो लॅपटॉप घेऊन बसायचा. त्याला जो मी कॉम्प्युटर घेऊन दिला होता त्या काळात त्यांनी त्याच्या टायपिंगचा जो स्पीड आहे ना तो खूप वाढवला. अच्छा, म्हणजे ह्या ह्यानी सुद्धा एका बोटाने तो टायपिंग करतो. अच्छा, एका बोटाने टायपिंग करतो तो मुलगा, एका मिनिटाला 80 शब्द एका बोटाने टायपिंग करतो मराठी. त्यामुळे ती त्याला प्रॅक्टिस होती, त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे तो 4 वर्ष घरी होता पण असं बसलेलं नव्हता. पण म्हणजे मला ह्याच्यात जास्ती कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की तो 4 वर्षाचा काळ खरं तर खचवणारा होता. हो, खूप खचवणारा, म्हणजे मानसिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या खचवणारा होता, पण त्यानेही क्वालिटी टाइम म्हणून वापर करून घेतला. आपण 4 वर्ष 200% आडवे आहोत तर वेळ वाया नाही घालवला, वेळ वाया त्यांनी घालवला नाही. काही ना काहीतरी तो फेसबुकवर असू दे, लोकांना उत्तरं देत असू दे, पण त्याचं टायपिंग सुद्धा प्रॅक्टिस तो टायपिंग करायचा. आणि दुसरं असं आहे, आईला त्यांनी कधीही अडकवून ठेवलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण शेवटी ती 24 आवर्स त्याच्याजवळ असायची. मी 17 तासच असायचो अगदी प्रामाणिकपणे. पण तिला कुठे जायचं असेल ना तर तो सांगायचा मला एकदा काय ते खायला दे आणि तू गेलीस तरी आणि तू जा. पण शेवटी तिला पण थोडासा रिलीफ पाहिजे की नाही.
मग ती बाहेर जाऊन कधी कधी एक क्षण असा येऊ शकतो फ्रस्ट्रेशनचा की आता थोडं मला 10 मिनिटं तरी शांत बसायचं असं होऊ शकतं. ती जी 4 वर्ष होती त्या 4 वर्षात मी 2 अशी माणसं कमवली की जी आयुष्यभर मला पुरणार. तो असं सांगतोय की त्या 4 वर्षामध्ये त्याने 2 अशी माणसं कमवली जी आयुष्यभर त्याला पुरणारी आहेत. त्यांचा सांगतोयस किस्सा? मी सांगू का बाबांनी तुला सांगितलं. किस्सा? हो. आणि तर त्या वेळेला मला आठवतंय मी एक पुस्तक वाचलं होतं, हृदयस्थ नावाचं पुस्तक. हा, मिसेस मांडके. डॉक्टर अलका माणकेंचं ते पुस्तक होतं. त्याला म्हटलं आता तू फेसबुकवर सारखा पीसी समोर राहू नको, डोळ्यांना त्रास होईल. त्याचा सगळ्यात एक छंद फार मोठा होता, त्याला प्रचंड प्रमाणात पुस्तकं वाचायची आवड. आणि ही कधीपासून होती? 6वीत असल्यापासून. अच्छा. तो सगळी लायब्ररी, पटवर्धन हायस्कूलची लायब्ररी, गाडी तळावरची लायब्ररी त्यांनी सगळी वाचून पार केली होती. या दिवसामध्ये पुस्तकं त्यांनी वाचली. कमीत कमी 19,000 पुस्तकं वाचून झाली. लहान मोठी सगळी सगळ्या पुस्तकं त्यांनी प्रकारची. वाचली. तर मी त्याला सकाळी देऊन गेलो पुस्तक वाचायला. म्हटलं हे पुस्तक आज तू वाच, आज कॉम्प्युटर राहू दे. त्या शहाण्याने मी ऑफिसात आलो, बाबा सगळं पुस्तक माझं वाचून झालं. म्हटलं झालं? म्हटलं काय काय वाचलं, काय काय वाचलं? मला त्याने सगळं सांगितलं. म्हणाला ह्या डॉक्टरनं, मी हे लेखिका आहे, त्यांना मला भेटायचंय. हा, फोन लावा. म्हटलं अरे ते खूप मोठे आहेत, कसं काय भेटणार? नाही, ते तुमचं तुम्ही बघा. बरं म्हटलं ठीक आहे. म्हणून मी त्या मॅडमना फोन केला, डॉक्टर मांडके. तर त्यांच्याकडे त्यावेळेला त्या बहुतेक घरी नव्हत्या. त्यांनी त्यांच्याकडे जी कोण मेड होती किंवा कोण होती तिने सांगितलं अर्ध्या तासात फोन करा. मग त्यांना परत फोन केला. म्हटलं असं असं आहे आणि माझ्या मुलग्याची ही इच्छा आहे, तर तुम्ही काय कराल? आणि त्या एवढ्या छान आहेत ना. त्यांनी मला विचारलं काय झालंय त्याला. म्हटलं त्याला असा असा आजार आहे आणि त्यांना विल्सन डिसीज बद्दल बहुतेक बऱ्यापैकी माहिती होती. त्यामुळे ठीक आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि मला ते भेटायला मला नंतर कळलं की जिथं मी आता ट्रीटमेंट घेतो ते हृदयस्थ वाचल्यावर त्याला कळलं स्वप्न होतं. अच्छा. अंबानी हॉस्पिटल, कोकिळाबेन हँडओव्हर केलं आव्हान. ते डॉक्टर नीतू मांडकेंचं स्वप्न हे त्याला ते पुस्तक वाचल्यावर कळलं. आणि आम्ही त्यांना भेटायलाही गेलो. आणि ते एवढ्या चांगल्या आहेत ना, मला आश्चर्य वाटलं. जे कुठल्याही प्रकारचं काहीही त्यांना एवढ्या मोठ्या असून सुद्धा आमचं स्वागत त्यांनी अगदी हसत हसत केलं. आणि त्या अक्षयशी 2 तास ह्या कादंबरी विषयी इतर विषयी बोलत होत्या. आणि त्याला सांगायचं तू सावकाश बोल, मला कळलं नाही तर मी तुला 2-2दा विचारेन. अशा पद्धतीने त्या दोघांचं हे चाललेलं होतं. आणि त्या अजूनही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यांना कधीही फोन केला तर त्या उचलत नाही असं होत नाही. त्यांना वेळ नसेल तर त्या मेसेज टाकतात आणि थोड्या वेळाने फोन करतात की मला का फोन केला होता. मी अशी माणसं आम्हाला भेटली आणि खरोखर ते कृपा असते ती आणि त्याप्रमाणे ती भेटत गेली. प्रश्न येत आहेत भरपूर सारे. वहिनींना प्रश्न आहे, घरात अक्षय आणि त्या असताना त्यांच्यातला संवाद कसा असतो, अक्षयची काळजी कशी घेतली आणि अक्षयच्या बाबतीतला लक्षात राहिलेला एखादा कुठला प्रसंग असेल तर सांगावा. तुमचा एकमेकांशी असलेला संवाद घरातला कसा असतो? खूप भांडतोच आईशी असं मी ऐकलेलं आहे. भांडतो म्हणजे तो हक्काने सांगतोच. म्हणजे एखादी काही वस्तू हवी असेल जेवणाच्या बाबतीत तर तो हक्कान सांगणार. इथे एक गोष्ट मी आवर्जून सांगते की संजना परांजपे ह्या शब्दशः अन्नपूर्णा आहेत. अप्रतिम स्वयंपाक करतात, अप्रतिम स्वयंपाक करतात, सुरेख चविष्ट स्वयंपाक करतात. आणि त्याच्यामुळे तुझ्यामुळे
चवीने खाणारा लेक असल्यामुळे त्यांना आता मी असं म्हणते मग कंपल्सरी चविष्ट स्वयंपाक बनवावा लागतो तुझ्यासाठी. आता हल्ली कमी झालं मी तिथे येणारच आहे, फक्त आईसाठी प्रश्न आल्यामुळे मी तिथे आले. लक्षात आलेला एखादा कुठला प्रसंग किंवा त्याची इथे आणखीन पण एक प्रश्न आहे, त्याला जोडूनच आलाय, तोही आपण घेऊ की त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल, म्हणजे सवयी आणि जर काही असेल तर आणि सवयी असं त्याच्याबद्दल. त्याला खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये त्याला काहीही चालतं पण फक्त गरम, म्हणजे गरम खायला हवं. अच्छा. हा म्हणजे पोळ्या वगैरे तव्यावरची पोळी त्याला लागते. आणि ही जी सवय आहे ही मी गेली 2 वर्ष पुण्याला राहतो. त्या 2 वर्षामध्ये मी पुण्यामध्ये अशी माणसं कमवली की खानावळ किंवा हॉटेल तुमचं असेल त्याचे कधी तुमची सेवा करत बसत नाही. म्हणजे आता राहायचे ही 3 पोळ्या आणून ठेवून जातात. बरोबर. पण माझ्या जेवणाच्या कधी मी मूवीच्या शूटिंगवर रात्री बाहेर सुद्धा वाटत यायला. काही वेळा असे प्रसंग आले की मी जिथं जेवतो खानावळी तिथला फोन केला, आज असं उशीर होतो, मला माहित नाही किती वाजते, तुम्ही थांबायला. ती लोक 12:30 पर्यंत माझ्या एकट्यासाठी हॉटेल उघडं ठेवलं, तवा मावशीने गरम पोळ्या केला, त्या वाजला. ही सवय तिथं सुद्धा टिकून. त्याने असं आता एक प्रसंग सांगितला की आईने आता जे त्याची सवय सांगितली, त्याला गरम गरम खायला आवडतं. तो आता सध्या पुण्यामध्ये आहे आणि कमर्शियल फोटोग्राफर म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो. पण इथेही येणार होत त्याच्या करिअरवरती. तर कधी मुहूर्त असतो, कधी शूटिंगला उशीर होतो, तर अशा वेळेला तो जिथे ज्या खानावळीमध्ये जेवायला जातो त्या खानावळीमध्ये त्याने एकदा फोन करून ठेवला होता की मला उशीर होईल, किती उशीर होईल हे सांगता येत नाही. आणि 12:30 वाजेपर्यंत, रात्री 12:30 वाजेपर्यंत ती खानावळ ते हॉटेल उघडं ठेवून अक्षयची वाट बघत बसले होते आणि अक्षय आल्यानंतर त्याला गरम पोळी करून त्यांनी वाढली. अशी 2 हॉटेल पूर्ण सेटिंग लावून ठेवलेली कधी मला उपाशी ठेवत नाही. आणि अक्षयचा किस्सा असं तुम्ही प्रश्न आला होता ते मला सांगायला खूप आवडेल, कारण आता हल्ली तो पुण्यात असतो, एकटाच राहतो. त्याने एकदा मला 11:15 वाजता रात्री फोन केला, आई मला मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवायची ती सांग. मी म्हटलं तुला व्हॉइस मेसेज पाठवते आणि मग तू कर. नाही, ते खिचडी होईपर्यंत त्याने तो फोन व्हिडिओ कॉल चालू ठेवला. 3 शिट्ट्या झाल्या, आता बरोबर ना गॅस बंद, आणि सगळी त्याने रेसिपी ते रात्री करून त्याच्याकडे पाहुणे यायचे होते, अजून मित्र त्याचे 2 जेवायला, त्याला जेवण करून स्वतःच्या हाताने. आणि आता उत्तमरित्या तो जेवण शिकतोय. म्हणजे आता हे सांगायला मला खूप आवडेल, एवढ्या ह्याच्यात सुद्धा तो जेवण वगैरे स्वतः बनवतो. म्हणजे लाईफ स्किल्स जी आहेत जी अदरवाईज शिकवावी लागतात किंवा जगण्यासाठी हे सगळ्यात महत्वाचे स्वयंपूर्ण होणं हे. म्हणजे मगाशी मी जसं विचारलं तसं बाऊ केला नाही किंवा सहानुभूतीपोटी आता तुम्हाला शक्य होतं कुणाच्या तरी नातेवाईकाकडे ठेवणं किंवा कोणीतरी त्याच्या सोबतीला एक माणूस ठेवणं, असं न करता. म्हणजे मी तिथेही पुन्हा येणार आहे की ह्याचं क्रेडिट मी त्याच्या बाबांनाच देईन, कारण माझं हे नव्हतं पुण्याला, अजिबातच नव्हतं. पण ह्याचं आणि त्यांना मी संपूर्ण क्रेडिट देईन त्याचं. पण तुम्हाला ते मला विश्वास होता की मी राहील आणि त्यांनी सपोर्ट केला की जा, म्हणून शक्य झालं. म्हणजे तुझ्या विश्वासासोबत त्यांचं धाडस पण मोलाचं आहे. पण म्हणजे त्यावेळेला काय विचार होता? कारण मी खरं सांगते मला शिकायचं नव्हतं. कसं झालं माहिती, शिकायचं नव्हतं. 12वी तो उत्कृष्ट मार्काने पास झाला. 87% त्याला मार्क पडले आर्ट्सला. आणि त्याने लॅपटॉपवर एक्झाम दिली. ते सगळ्या परमिशन वगैरे घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. आणि 12वी नंतर FY SY झालं. आल्या, त्याच्यामध्ये अनंत अडचणी आल्या होत्या.
मी त्या काही गोष्टी अशा असतात की आपण ओपनली बोलू शकत नाही, अडचणी खूप झाल्या, एसवाय झालं आणि काय त्याच्या डोक्यात आलं मला माहित नाही. मला म्हणाला पुढे शिकायचंच नाही. माझी एकच अपेक्षा, माझ्या ह्याच्याकडनं कुठल्याही अपेक्षा नाही आणि खरोखर नाही. मी माझं स्पष्ट मत असं आहे, मी हा आता असा आहे म्हणून नव्हे, मी ज्या वेळेला हा जन्माला आला ना त्याच्यानंतर सुद्धा मी लहान असतानाच हिला एक सांगितलेलं होतं, आपण आपल्या मुलांचं करायचं आणि उद्या आपली मानसिक ही तयारी पाहिजे की हा आपल्याला करेलच, ही अपेक्षा ठेवायची नाही. प्रॅक्टिकल जगायचं, हा पूर्ण प्रॅक्टिकल जगायचं. आणि उद्या अशी वेळ आली की तो आपल्या डोक्यावर बसतोय तर त्याला घरातनं बाहेर काढायची आपली तयारी पाहिजे. इतकी माझी मानसिक सगळ्या गोष्टीची तयारी असते. म्हणजे हा हे नाहीये पण कणखरपणा नक्की आहे. हा म्हणजे कारण पाहिजे आणि त्याशिवाय accept, सगळ्या गोष्टी तो इझी एक्सेप्ट करतो. आता हा आजार सुद्धा एवढा झाला ना तरी इझी एक्सेप्ट करतो. कारण ह्याच्यामध्ये एक सगळ्यात फक्त वाईट प्रसंग असा घडला होता, ह्या आजारामध्ये मुलं व्हायलंट होतात. म्हणजे तो मी मुद्दाम सांगेन पालकांनाही की मुलं व्हायलंट होतात आणि व्हायलंट प्रचंड प्रमाणात होतात असं मला कळलं होतं मुंबईमध्ये पण असं अक्षयने आमच्या एकदाच केलं होतं आणि ते इतकं विचित्र झालं होतं सगळं की त्यांनी आईचे दोन्ही हात भिंतीवर आपटले होते. तिच्या सगळ्या बांगड्या फुटल्या, आकांक्षा घरात होती, ती रडायला लागली काय होतंय, तरी तिने धावत जाऊन मला फोन केला. 5व्या मिनिटाला मी लिटरली घरी आलो. तो एकच असा प्रसंग आहे की त्यावेळेला मला थोडासा त्याला दणका द्यायला लागला होता. त्यानंतर आज तागायत ह्या गोष्टीला आज 8 वर्ष झाली. त्यांनी पुन्हा असं कधी केलेलं नाही. पण ह्या आजारामध्ये हे एक लक्षण आहे की मुलं व्हायलंट होतात. ती मानसिकता जपणं जे आहे ती जपली गेली पाहिजे. हा त्यामुळे असं घडू शकतं. तर हे सगळं चाललं आणि त्याने अचानक असं हे केलं, का केलं, काय केलं ते त्यालाच माहिती, आम्हाला काहीही माहित नाही. मी काय पेशंट असेही बघितलेत की आता ह्या ज्या त्याला दररोजच्या गोळ्या आहेत त्या अशा भिरकावून देतात की घ्यायच्याच नाही. पण मला वाटतं आता तुम्ही जसं म्हणालात ना आजार स्वीकारणं जे आहे त्या स्वीकृतीतून ह्या पुढच्या गोष्टी झाल्या. जसं त्याला ऐकू येत नाही हे आम्ही स्वीकारलं, त्यांनीही स्वीकारलं, हे त्याचं कौतुक आहे. म्हणून त्याने स्वीकारलं, हे त्याचं कौतुक आहे, त्यांनी स्वीकारलं. त्याला खूप छान मार्क होते. 10वीच्या 6 महिन्यापर्यंत त्याची एक इच्छा होती की मला बाबा डॉक्टर व्हायचंय. आता डॉक्टर व्हायचंय म्हटल्यावर मग काय फिजिओथेरपी मला करायची. म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना आपण ते सुद्धा करूया. मग त्या दृष्टीने मी त्याची आर्थिक पण सोय करायला सुरुवात केली होती. पण आमचं नशीब असं झालं की त्याला हा आजार झाला. त्यांनी मला सांगितलं कधी 8वी 7वीत असताना की मला फिजिओथेरपिस्ट व्हायचं. 6वी 7वीत असताना तेव्हापासून डोक्यात तर म्हटलं ठीक आहे, म्हणाला तुला करायचंय ना कर. आणि हे असं झालं ना तेव्हा मी एक थोडं सेव्हिंग करायला सुरुवात केली. आणि कसं नशीब असतं की तुमचं कधी अडत नाही. हा जेव्हा ऍडमिट केला ना तेव्हा मला एकदम भरपूर पैसे मिळाले. पण तिथे ते वापरायचे होते कशाला आणि ते वापरले कशाला हे सगळे योगायोग असतात. त्याला आपण त्यावेळेला आपण आपला माणूस हातात घेणं एवढंच त्याला काही नाही. कारण आम्ही असे 4 वेळेला असा इन्सिडेंट घडलाय आमच्या बाबतीत की हा जमिनीवर झोपलेला आहे, वजन 36 किलो, हा तासाभराने असेल का नसेल ह्याची आम्हाला गॅरंटी नाही. असं जवळजवळ 4 वेळा घडलंय. पण तरी पण मी शांत की काय नाही होणार, सगळं चांगलं होणार आहे. आणि आता हा तुम्हाला पुढे दिसतोच आहे. त्याला पुण्याला जो पुण्याला जे पाठवायचं ते पहिली गोष्ट त्याला कॅमेरा. तो कसा कॅमेरा त्याला का वेळ लागला माहित नाही. आणि हे त्याचे लाड आजोबांनी पुरवले, आजी आजोबा, स्पेसिफिक आजोबा असं मी म्हणेन. साय जी म्हणतात तर आजोबांनी पहिला कॅमेरा घेऊन दिला 21,000चा कॅमेरा. माझ्यासारखा मुलाच्या हातात कॅमेरा देणं हे त्यावेळी चुकीचं होतं. म्हणजे सुरुवातीला कॅमेरा घ्यायला माझा विरोध होता. त्यांनी 21,000चा कॅमेरा दिला. 3ऱ्या महिन्यात म्हणतो हा नको मला. त्यांनी 60,000चा कॅमेरा घेऊन दिला. तो झालं 4 महिने नाही होत आहेत. मला म्हणाला आजोबा मला हा 2.5 लाखाचा कॅमेरा. मी माझ्या बाबांना विचारलं बाबा 5 पैशाची चिक्की खाताना
तुम्ही आम्हाला देऊ शकत नव्हता आणि आता नातवाला 2.5 लाखाचा कॅमेरा तुम्ही तीच घेऊन मग ती देता. साय ना दुधावरची. ठीक आहे म्हटलं द्या, देण्याबद्दल माझं काही म्हणणं त्याचं नाही. कारण असं होतं की मी जो पहिला कॅमेरा घेतला त्याच्यावरती एक पिक्चरही केला. हा, एक मी picture त्याचे केलं. पैसे वसूल केले अच्छा, आणि टाकावरचा हवा त्याच्यापेक्षा हे upgrade घ्यायचो. हा. मग त्याला तो कॅमेरा दिला. पण म्हणजे त्रयस्थ म्हणून बघताना हे लाड वाटू शकतात. वाटू ना? शकतात तर 100% किंवा लाडच त्यावेळेला वाटणार. तुम्हालाही नाही असं वाटलं असेल की काय आजोबा लाड करतायत हे असं त्रयस्थ पण म्हणून. कसं असतं माहितीये का, काही इन्सिडेंट्स असे असतात हा. की जे आम्हाला आतमध्ये दाबूनच ठेवावे लागतात, जे आम्ही ओपन करू शकत नाही. बरोबर. असे घडले हम्म, हम्म, काही गोष्टी. हम्म. मग मला यांनी सांगितलं, बाबा मला असं असं करायचंय. मी घरच्यांचा विरोध पत्करला. ही म्हणाली पुण्यात ठेवायचं, त्याने आजोबा म्हणाले पुण्यात ठेवायचं, तू ठेवतोयस. आजी म्हणाली तू ठेवतोय, 10 वेळा विचार कर. म्हटलं हे बघ, आता मी एकदा पाऊल पुढे टाकलंय. आतापर्यंत महाराजांच्या कृपेने माझा एकही निर्णय चुकलेला नाही. मी याला पुण्यात ठेवणार आणि हे आज ठरवलं आणि उद्या मी त्याला पुण्यात घेऊन गेलो. आज ठरवून उद्या मी एवढ्या घाई गडबडीमध्ये मी त्याला घेऊन गेलो. काय नेलं सामान, त्याचे कपडे, मी एक गादी टाकली आणि हा जो इंद्रनील जाधव जो आहे माझा मित्र आहे, त्याची गाडी काढलेली आम्ही आणि आम्ही गेलो. आणि MIT ला ऍडमिशन कुठे घ्यायची हेही ठरलेलं नाही. काय शिकायला, फोटोग्राफी फोटोग्राफी शिकायला. हा. त्याला गरजच नव्हती शिकायची. त्याला सगळं येत पण होतं, पण certification. निव्वळ पुण्यात जायचं हम्म. म्हणून कारण कारण मला ते सगळं कसं असतं माहितीये का, ह्याला जेवढा मी ओळखतो ना, तेवढं घरातलं सुद्धा कोणीही ओळखत नाही, एवढं मी 200% सांगून ठेवलं. बरोबर. मी त्याच्या नुसते 4 शब्दावरनं ओळखू शकतो की ह्याचं काय आज आहे. बरोबर. मी एवढा मी त्याचा अभ्यास केलाय. जसा त्याच्या आधाराचा अभ्यास केलाय ना, तसा त्याच्या अंतर्मनात काय चाललंय ना ह्याचा सुद्धा मी अभ्यास केलाय. त्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात, सगळं कळतं. पण मी दाखवत नव्हतो. तुला जायचंय पुण्याला, जाऊया. त्याला MIT ला ऍडमिशन घेऊन दिली. MIT ला ऍडमिशन घेतली. रूम मिळत नव्हती. दुसऱ्या दिवशी रूम सुद्धा मिळाली. रूम घेऊन दिली आणि पुण्यात गेल्यानंतर त्यांनी जी काही भरारी मारली आहे ना, त्याच्यात आमचा दोघांचा काहीही हात नाहीये. हे सगळं पूर्णपणे त्याचं आहे. मी काय केलं, त्याची हौस पुरवायची, त्याला पुण्यात ठेवायचा. आपलं काय होईल ते जाईल. कारण मला बऱ्याच जणांनी मूर्खात काढलं. 15,000 रुपये तू भाडं भरतोयस पुण्यामध्ये त्याच्यासाठी एक फ्लॅट घेऊन. म्हटलं कमवतोय कोणासाठी, त्याच्यासाठी कमवतोय. त्याला राहायचंय ते राहू दे. आणि त्याला मी पुण्यात ठेवला, सगळ्यांचा रोषपत करून. पण आज तागायत त्या मुलांनी कुठल्याही प्रकारची तक्रार अशी केली असं मला वाटत नाही. म्हणजे माझं त्याच्यामध्ये मान खाली जाईल असं त्यांनी काही केलेलं नाही. त्याला फक्त एकच तेवढं सांगितलं, मी तुला पुण्यात ठेवतोय. कुठल्याही माणसाने, कुठल्याही माझ्या मित्रांनी, माझ्या कुठल्याही नातेवाईकांनी मला असं जाणवून देता कामा नये की तुला पुण्यात ठेवल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले. हे पथ्य तू पाळणार असशील, मी तुला पुण्यात ठेवतो. पण खरोखर काही प्रॉब्लेम नाही. कारण त्याच्या डोक्यात होती मुंबई. आणि मुंबईत त्याला मी एकच सांगितलं, तुझ्या बापाला जरी विकलास तू तरी तुला फ्लॅट मुंबईत घेऊन देऊ शकणार नाही आणि भाड्याने सुद्धा मी घेऊन देऊ शकणार नाही. अशा पद्धतीने तो पुण्यामध्ये गेला. थोडंसं आवाक्यातलं वाटू शकतं. बरोबर. अशा पद्धतीने तो पुण्यात गेला. पुण्यातला तुझा अनुभव सांगा. मी जेव्हा पुण्याला सुरुवात केला, नवीन होतो, त्या पुण्यातली लोक जितकी फक्त स्वीकारता तितक्या विरुद्ध प्रकारची तिथं. म्हणजे दोन्ही प्रकारची माणसं बघितलीस तू. म्हणजे आता मी समजा रस्त्यावरनं चालतो तर किस्सा जर सांगेन करता आणि सकाळी 9 वाजता शूट संपवून जातो. पूर्ण ती सुरुवात नुकत्याच मी पुण्याला गेलो होतो, कोणी ओळखत नव्हतं. एकच मिनिट, मी फक्त हे सांगते कारण पुढचा तुझा एकदम टर्निंग वाला किस्सा आहे.
अक्षय जेव्हा पुण्यात गेला तेव्हा सकाळी 9 वाजता त्याचं शूट संपलं होतं, रात्रभर चाललेलं. आणि नुकताच पुण्यात गेला होता, नवीन होता, कामाला नुकतीच सुरुवात झालेली होती आणि सकाळी शूट संपवून परत येत होता, तेव्हा ओळख पण झालेली नव्हती कुणाशी. समोर 40-50 वर्षाचा माणसा पाठीवर बॅग होती कॅमेऱ्याची, शेजारून गेला, गेलेले परत उठतात. हा चालत होता आणि समोरून एक 40-45 वर्षांचे गृहस्थ आले, याच्या पाठीवर कॅमेऱ्याची बॅग होती. ते त्याला क्रॉस होऊन पुढे गेलेले पुन्हा मागे आले, खांद्यावर हात ठेवून थांबवलं. मला विचारलं सकाळी घेऊन मी 1 मिनिट थांबलो आणि म्हटलं, हो काका एकत्र बसून घ्यायची का, तुमचे खर्च असतात मी देतो, तेव्हा खर्च तुमचा वाटतो. त्या काकाने खांद्यावर हात ठेवून त्याला विचारलं, सकाळी घेऊन आलायस का? तर रत्नागिरीचं पाणी आहे, आम्ही बोलायला ऐकत नाही अजिबात, कुठेही गेलो तरी. त्याने उत्तर दिलं, होय सकाळी घेतलीच आहे, पण आता पण एकत्र हवं तर आपण घेऊ शकतो, तुमचा खर्च मी करतो, तोही तुमचा खर्च वाचवतो. असे किस्सा पुण्याला गेल्यावर माझे खूप जवळचे संबंध असणारे लोक आहेत की पुण्यात त्याला खूप लोकांनी सपोर्ट केला. एवढं मात्र मी म्हणेन, भरपूर लोकांनी त्याला सपोर्ट केला. इंडस्ट्रीतलं काम करतो त्यांनी प्रत्येक वेळी सांभाळून कधी असं दाखवलं नाही की तू वेगळा. त्याच्यामध्ये म्हैसांनी सचिन रत्नागिरीपासून मला सपोर्ट केला. सचिन विक्रम काका यांच्यासोबत आयुष्यातलं सगळ्यात पहिलं काम होतं. म्हणजे ते पहिलं काम जे होतं ते सचिन पिळगावकर सर आणि विक्रम गोखले काका यांचं पहिलं काम त्यांनी केलं होतं. हा, आणि त्यांनी ह्याला असं कधीही जाणवून दिलं नाही की तू काहीतरी वेगळं आहेस. म्हणजे काम जे मिळत चाललंय ते टॅलेंट वरती मिळतंय, ते त्याच्या फोटोग्राफी पिक्चर पूर्ण रत्नागिरीत केला. 16 मुकेश जैन त्यांच्यामुळे त्याला तो पिक्चर मिळाला. काहीही संबंध नसताना, कसलाही अनुभव नसताना बोलावलं, ये तू बिंदास म्हणाले आणि कर, आणि तो करायचा. आणि त्यावेळेला त्यांची माझ्या मते SY ची परीक्षा चालू होती, FY ची सेकंड सेमिस्टरची एक्झाम चालू होती, आणि तो शूटिंग करून यायचा, मध्ये 3 तास पेपर देऊन पुन्हा तिकडे जायचा. आणि ते करून सुद्धा त्याला A ग्रेड मिळाली होती FY ला. 10 ते 11 1 तास म्हणजे तिथे तू तुझा स्पीड दुप्पट वाढवलास. आणि ते पण लॅपटॉपवरच एक्झाम, सगळं लॅपटॉपवर. मग ते मुकेश स्वतः गाडी घेऊन कॉलेजला गेलं का करत, पण पहिलं काम अनुभव काहीही नसताना मला ते पहिलं वांधण नाही. त्यांनी स्वतःहून गेलं. ते झालं म्हणजे पुण्याला आता गेली. पण इथे मी आणखीन एक गोष्ट बघणाऱ्यांना पण सांगू इच्छिते की हे जे पहिलं काम त्याला मिळालं ते घरात बसून नाही मिळालं. स्वतःच्या आजाराचा कुठलाही बाऊ करत तो घरात बसून आता माझ्याकडे काम येईल असं बाबा आतापर्यंत मी दर दाखल असताना सुद्धा रात्री 9 नंतर घराच्या बाहेर नव्हतं कधी, म्हणजे व्यवस्थित असताना सुद्धा. पण मला माहित होतं की माझा बाबा काय, म्हणून त्यांना भेटायला बोलावं. गजेंद्र सर, गजेंद्र आणि मुकेश ते भेटायला बोलावं, काय करतो भेटून गेलो. पण गेल्यावर ते जॉईन नक्की काय याचा विश्वास मला. तो एकटा गेला होता तेव्हा, त्याच्यानंतर जाऊन उठून घेऊन काय तिथं
जॉईन झालं की गजेंद्र सरांच्या पिक्चरमध्ये कमीत कमी 16 तास दिवसाचं अच्छा, काम. दिवसाचा 16 तास काम स्वतः ते करायचे, बरोबर. मग युनिट पण चालू. हा. तर ते जणांना म्हटलं. म्हणजे थोडक्यात रात्री 9 नंतर सुद्धा उशीर होईल मला यायला. मी ते गृहीत कल्पना धरलं द्यायला, होतं. रात्री तो बरोबर. 2-2 वाजता त्याला आणून सोडायचं. अच्छा. त्यांनी ती पहिली मूवी केली, त्याच्यानंतर दुसरी मूवी त्यांनी केली श्रीरंग देशमुख, लाला देशमुख जे म्हणतात, त्यांची मूवी त्यांनी केली. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी ह्याला खूप म्हणजे पहिलंच होतं खरं म्हणायचं तर. पुण्यामध्ये शूटिंग होतं आणि त्यांनी पण ह्याला खूप आपल्या ह्याच्यात सामावून घेतलं सगळ्या माझं ह्याच्यामध्ये. काय की तुम्ही फर्स्ट जन्मपासून सगळ्यांना सांभाळलं तर समोरचा तुम्हाला जास्त बरोबर करतो. बरोबर. आणि जे प्रत्येक काही असणार की मी आतापर्यंत 5 पिक्चर केले. 5 सिनेमे केलेस. हा. त्याच्यामध्ये एका मूवीला एकही मेंबर डायरेक्टर शिवाय मला ओळखत नव्हता. अच्छा. तरी सुद्धा फर्स्ट जन्मपासून सगळ्यांची भेट पहिल्या दिवशी इतके इंटेन्स झाले की दुसऱ्या दिवशी हातात आनंद वाटणं सगळी जी लोक बरोबर. वस्तू करण्यात म्हणजे आपल्या वागण्यावर सुद्धा समोरच्याच्या रिॲक्शन अवलंबून असतात ना. आणि ते कामा करून पुरायचं. चहा पिणं, पाणी पिऊची आणून देतो, खा पोटी कामाचं नको, ही सगळी काळजी त्या दादामुळे व्यवस्थित. म्हणजे स्पॉट दादांचं खूप योगदान आहे आताच्या. हा. ते म्हणून म्हटलं कारण की काही काही नावं जी आहेत ना, कलाकार सुद्धा असे की त्यांच्या सोबत कॅमेरावर कशीही रणनीती नसतो. कॅमेरामन व्हॅनिटीमध्ये नसतो. मग कायम त्यांच्यासोबत तिथं. पण मला एक शंका अशी आहे, शंका म्हणजे कुतूहल, शंका नाही म्हणणार मी, तुझा आता सुद्धा बोलताना हात स्थिर नाहीये, तुझा कॅमेरावरती हात. ते सांगतात. काय म्हटलं ना, मी मगाशी तुला सांगितलं कुणाचं तरी आपल्यावर एक वरदहस्त लागतो, आशीर्वाद लागतो. आणि म्हणून मी परत परत सांगेन की ही सगळी त्यांचीच कृपा आहे. मी त्यांचं नाव घेतो आणि सगळे निर्णय घेतो. गजानन महाराजांचं नाव घ्यायचं आणि पाऊल पुढे टाकायचं. माझ्या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्हच होतात. हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. ही सगळी सकारात्मकता भरून राहिली. हा, म्हणून म्हटलं. आता मला सांग रोहो, आपले श्रीरंग देशमुख, गोळ्या माझ्या मुलाला मिळत नव्हत्या 2016 सालचं. तो बऱ्याच जणांना ती गोष्ट माहिती असेल. त्यावेळेला आम्हाला खूप फाईट करावी लागली होती, खूप म्हणजे प्रचंड. ऑल ओव्हर इंडिया शॉर्टेज होतं आणि चालूच होतं कंटिन्यू. त्याच्यामध्ये मला लाला देशमुख हा माझा मित्र झाला. आणि तो सुद्धा कसं तर तो एक महाराजांचा भक्त. हे नंतर कळलं. त्याला बुद्धी सुचायला, त्यांनी मला फोन करायला आणि माझा अगदी जवळचा तो होऊन गेला. हा, आणि त्याचेच पिक्चर ह्यांनी नंतर केला. त्याचं आणि आता झालंय कसं, माझ्यापेक्षा त्यात ह्याचं आणि त्या दोघांच चालू असतं सगळ्या गोष्टी. हा, शेवटी क्षेत्र तेच आहे. तुला जयंतीलाल जैन, मगाशी बाबांनी मित्राचा उल्लेख केला, बरोबर ना? तेच ना? त्यांचा एक खोचक प्रश्न आहे, विचार का? अक्षयला विचारा, आता फोटोग्राफीच्या कामातून जे काही इन्कम होतं त्याचा विनियोग कसा करतोस आणि हिशेब बाबांना देतोस का? मी स्वतःला हिशेब लागला तर बरोबर. आणि एकाने हे पण विचारलं MIT ला का म्हणून. MIT ला त्याचा उल्लेख आला म्हणून मी घेतला नाही की फोटोग्राफीच्या कोर्स साठी त्याने MIT ला ऍडमिशन घेतली. बरोबर आहे. आणि तो कोर्स पूर्ण म्हणजे बाबांनी जो काही तर्क काढला होता तो 200% खरा होता. कारण मला तेही माहित होतं तो कोर्स पूर्ण करणार नाही. त्यांनी परीक्षा पण अर्धवट दिली. हे सगळं मी डोक्यात धरून आणि त्याच्यावरनं सुद्धा मी शिव्या काढल्या, आजोबांच्या पण आणि त्याच्या आईच्या. या बाबतीत त्याला काहीच बोलून काय उपयोग आहे का? काही उपयोग नाही. काम मिळालं. त्याला शिकण्यापेक्षा काम मिळवणं हे डोक्यात होतं. त्याला मी सांगितलंय. आता जो जयंतीलालनी प्रश्न विचारलाय
हा चुकीचा अजिबात नाही. बरोबर. त्याला मी नेहमी सांगतो आयाराम नि गयाराम असं त्याचं सध्या चालू असतं. आणि सगळ्यात वाईट काय असेल की त्याच्याकडे कोणी पैसे मागितले की तो आंधळा विश्वास टाकून त्याला पैसे देतो आणि ते पैसे येत नाहीत. त्यामुळे हे असं अजिबात घडता कामा नये. कारण हे आता मी करतोय तोपर्यंत ठीक आहे, पुढे तुझं तुला करायचं. आणि दुसरी गोष्ट बचतीचं काय महत्व आहे त्याचं जिथं जास्त उदाहरण बाबा आहे. तुझं तुला पुढे करायचंय सगळं. बरोबर. कारण आता पुण्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की मुंबईचा तो डायव्हर्ट पुण्याकडे झाला. मी घरच्यांना म्हटलं मी पुण्यामध्ये ब्लॉग घेणार. अच्छा, स्वतःचा ब्लॉग घेणार. दुसरं धाडस आणि ते खूप मोठं धाडस आहे माझ्या दृष्टीने. कारण माझं वय आता 51 आणि माझी सर्व्हिस आता राहिली किती आणि मला त्याला पुण्यामध्ये ब्लॉग घेऊन द्यायचा आहे. तर त्याच्यात सुद्धा ह्या सगळ्यांचं मला हे होतं की घ्यायचा नाही. आणि तो सुद्धा खूप छान ब्लॉग माझा पौड रोडला घेऊन झाला. आता ते पण त्यांनी एकाने विचारलंय की तुम्ही कुठे राहता, तर पौड रोडला आयकर कॉलनीमध्ये मी ब्लॉग घेतलाय आणि तिथे सध्या तो राहतो. ते सगळं तेवढं एकच ओझं माझ्या आता डोक्यावर आहे, बाकी कुठलंही ओझं माझ्या डोक्यावर नाही. ते आता हळूहळू तो उतरवेल. हळूहळू तो उतरवेल अशी अपेक्षा करूया असं मी म्हणेन. त्यामुळे आणि दुसरं एक मला गेली एक 8 वर्ष मी असं बघतोय, मी कदाचित ते सगळ्यांना मी बोललेलं आवडेल न आवडेल मला काही माहिती नाही, की आपल्या घरामध्ये वेगळं मूल जन्मलं की मी सगळ्यांना एक विनंती करेन की त्याचा पूर्ण दोष त्याच्या आईवर लावू नका. मी हा बऱ्याच जणांचा अनुभव घेतलाय. मी 2-3 संस्थांमध्ये फिरलो होतो, तर तिथल्या लोकांचं हे म्हणणं पडलं की असा असा दोष लावला जातो. तो एकटा दोष त्या बाईचा नसतो ना. बरोबर. हे मूल आहे हे दोघांचं आहे ना. म्हटल्यावर तो दोष त्या नुसत्या बाईला देऊन तिला नावं ठेवण्यात काय अर्थ नाहीये. तेव्हा ती जबाबदारी दोघांनीच उचलली पाहिजे ना. मला त्या एक संस्था आहे त्याच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी मला हे सांगितलं. हे सांगितल्यावर मी उडालो. म्हटलं हे असं होता कामा नाही ना. त्यामुळे माझी ती एक विनंती आहे की कोणाचं मूल जर काही वेगळं असेल ना तर कृपा करून 2 पायावरच गाडी चालते ना, एका पायावर तर गाडी चालत नाही ना. ती 2 पायांनीच चालवा ना. म्हणजे ते सगळ्यांना सोपं जातं. बरोबर. म्हणजे पुन्हा फिरून हे सगळं तिथेच येतं की जी परिस्थिती आहे ती स्वीकारली. राईट. एकदा ती स्वीकारली की त्याच्याशी लढाईचं पहिलं हे तिथे जिंकल्यासारखं होतं. परिस्थिती स्वीकारली की मार्ग पण कदाचित असे मिळत जातील किंवा मोकळे होत जातील. आणि तुम्ही म्हणता तसं मग एकट्यावर दोष दिला जाणार नाही. हिला तसे प्रश्न विचारले होते लोकांनी. अच्छा. की बा तुझा हा नवरा कसा काय करतो, आमचे असे असे अनुभव आहेत. हे बायकांनीच विचारलेले प्रश्न आहेत तिला. ती मला सांगायची आहे. पण माझं नशीब की मला यांच्यासारखा नवरा मिळाला. आणि एवढं हे असून सुद्धा याने मला खूप साथ दिली. म्हणजे काही शेवटी त्याच्या साथीवरच सगळ्या गोष्टी. मला सांगायचं म्हणजे की तुम्ही संपलाय ना लाईव्ह. नाही चालू. मी उद्या बाहेर पैसे करायच्या तेव्हापासून सपोर्ट करायला भेटले मिळाले. त्याच्यामध्ये रोशन मयेकर. रोशन मयेकर. आता रत्नागिरी पासून सुरुवात. बाहेरच्या बस काही होत नाही, लोक काही म्हणत नाही हे त्यानं सांगितलं. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जसे घरामधून खूप साथ दिली. ओंकार पालांडेकडे तो कामाला जायचा, त्याने हार्डवेअरचा कोर्स केला. मी पहिली कसं मार्केटिंग काय काय केलं जरा लिस्ट सांग बरं. पहिला बाबाला भरपूर त्रास दिला, त्यानंतर बाहेर पडला. 12वी झाल्यानंतर फर्स्ट सेकंड इयर नंतर आधी 1 वर्ष सुरू केलं. तो जायचा, मी त्याला पाठवायचो. मी मला दुसरं त्या बाबतीत एक सांगायला असं वाटेल की आता रत्नागिरीमध्ये ओळख खूप आहे ना. तो जेव्हा पहिल्यांदा बाहेर पडला ना 4 वर्षानंतर, मला प्रत्येक दुकानदाराचा फोन आला होता. काही मित्र होते, काही हो तुमचा मुलगा बाहेर पडलाय. म्हटलं जाऊ दे, मी त्याला बाहेर काढलाय, जा तू बिंदास.
तो जायला सुरुवातीला तयार नव्हता. म्हटलं तू जा बिंदास, काय नाही होत. आणि त्यांनी फिरायला सुरुवात केली. इतकं भावी फिरायला लागलो की संध्याकाळी उचलून आलो. कारण मीच सांगितलं ना, घरात नको होतं बसू, तू हळूहळू चालू शकतोयस ना, थोडं थोडं बोललेलं लोकांना कळतंय ना, तू बाहेर पड घरात. उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय तो कॉन्फिडन्स परत मिळत नाही. नाही. आणि तो गेला त्याप्रमाणे. मार्केटिंगचं जे आहे त्यांच्याकडनं सुरुवातीला लाईट मार्केटिंग सुरुवात केली. मला बोलणं कळत नव्हतं, तरी सुद्धा समोरच्याने तयारी दाखवली, ऐकून घेतली. पण याच्यापेक्षा दशपटीनं बोलणं खराब होतं. अच्छा, आता तो जसं बोलतोय त्याच्यापेक्षा 10 पट बोलणं खराब होतं, तरी त्याने लाईटच्या ह्याचं मार्केटिंग केलं. समोरच्यानं तयारी दाखवली. माझा कॉन्फिडन्स नव्हता, जाऊन बोलले. म्हणून सुरुवातीला नंतर की यांचा अपक्ष जाऊन तिथं बोलायचं, तिथं सराव झाला. मग त्यांच्या पलीकडे जाऊन मार्केटिंग करायला लागलो. व्यंकटेशला सुद्धा मी गेलो होतो. व्यंकटेश त्या नलावडे सरांनी सुद्धा स्वतः मला 1 तास वेळ दिला. अच्छा, हॉटेलचे मालक असून सुद्धा 1 तासानंतर मला काढून दिला. मार्केटिंगचं काय डेमो मी स्वतः दिले, ते बघितले. मग ते पुढं गेलं. मग ते असं मागे समोरच्याला बोलून आपलं करून गेलं त्याला नंतर बाबांकडून तुझ्याकडे आलेली आहे. हे त्याच्या कोणामध्ये बरोबर. पण म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे प्रयत्न हे सर्वस्वी स्वतःचे स्वतः करायला लागतात. हे या उदाहरणात आणि आपण त्याच्या प्रत्येक ह्याला तुम्ही सपोर्ट करा. पहिलं थोडंसं सांगावं लागतं. म्हणून मगाशी मी म्हंटल ना, त्याला पाठीवरनं जेव्हा मी नेला तेव्हा त्याला एवढंच सांगितलं की तू कुठल्याही प्रकारची कसलीही लाज बाळगायची नाही आणि बिनधास्त वावरत जा जगात. असं मी पुण्याला लागतो तर तिथं अशा काही अडचणी येतात की ज्या आपण बापाशी बोलू शकत नाही, लाज वाटतं. किंवा असं वाटतं की यांच्याशी कोणत्या यांना बोलायचं, कसं काही भीतीच्या अडचणी आहेत. तिथं असं काका नाही, ते वडिलांच्या इतकी माझी काळजी तिथं घेतात. आता ते राहतं काही संबंध नाही, यांचा काही संबंध नाही. माझ्या कधी कंटाळायला की फोन करायचं, माझ्या गुडीला लागला कॉफी. कधी वेळ आली काही बोलायचं असेल तर पहिलं मी त्यांना फोन करतो. प्रत्येक येणार डोकेल की मेजर अडचण असली ना, इमिजिएट मला फोन येतो. काहीही असू दे. ते कसं असतं, काही चांगलं झालं ना तरी एक्साइटमेंट असते, पहिला फोन मला येतो. मी कितीही कामात असलो काही असलो तरी ते पहिलं मला सांगायचं. मग मी त्याला विचारतो, अरे तू आईला आधी सांगितलंस का? नाही, तुम्हाला सांगितलंय, आता आईला फोन करणार. हे त्याचं असतं. काही प्रॉब्लेम झाला असला तरी पहिला फोन मला येतो, हे असं असं झालंय. अर्थात ह्या गोष्टी व्हायच्याच, कारण मी जर कॉन्फिडेंटली त्याला तिथे ठेवलाय तर त्या सगळ्याची पूर्णपणे जबाबदारी माझी आहे. आणि त्याला मी पूर्ण सांगितलंय, तुझा फोन आल्यापासून 8 तासात तुझा बाप तिथे हजर असेल. फक्त आणि फक्त तू कुठेही चुकीचा वागलेला असता कामा नये, तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण तू चुकीचा आहेस असं दिसलं तर मी अजिबात पाठीशी राहणार नाही. मगाशी आता अक्षय जे बोलत होता ते त्याला असं सांगायचं होतं की काही गोष्टी अशा असतात ज्या वडिलांशी किंवा आईशी आपण थेट बोलू शकत नाही. तर अशा वेळेला कोणीतरी एक जीवाभावाचा मित्र किंवा वडिलकीच्या नात्याने आपल्याला सांभाळणारा माणूस. 58 तर असे 58 वर्षांचे अशोक काका हे त्याचे पुण्यातले जीवाभावाचे मित्र झालेले आहेत. आणि जे तो बाबांना सांगू शकत नाही, ज्या अगदी काय म्हणायचं
छोट्या छोट्या अडचणी म्हणा किंवा नाही काही विषय काय बोलता येत अच्छा काही मोकळेपणाने गोष्टी ह्या बापाजवळ मोकळेपणाने बोलता येत नाहीत. तो त्या गोष्टी तो अशोक काकांजवळ बोलून दाखवतो. अशी सगळी माणसं जोडून ठेवलेली आहेत पुण्यामध्ये. म्हणजे मला अगदी महापौरांपासनं सध्याचे महापौर मुर्शिदाबाद अण्णा त्यांनी एक खूप एका दिवसात महापौर पुण्याचे महापौर म्हणजे खूप सपोर्ट करतात. support करतात. कुठल्याही कार्यक्रमाचे तर त्यांच्या आता अशी अवस्था आहे की ते त्यांनी बोलावलं तर त्यांच्या अवतीभोवतीचे जे सगळे आहेत ते सगळे नावानिशी ओळखतात. त्याच्यावर कधी कुठल्याही कार्यक्रमाला जायला अडचण येत नाही. का महापौर म्हणजे त्यांच्यापर्यंत जायला तिथं जे पोलीस किंवा कर्मचारी असतील त्यांना ओळख पटवून बोलावलं स्वतः वाजवून पुढं जायला मिळतं. पुण्याचे महापौर मोहोळ साहेब यांचा सुद्धा पुण्यामध्ये त्याला खूप सहकार्य त्याला मिळतं. असं वेगवेगळ्या प्रसंगांमधून त्याला तो अनुभव आलाय आणि त्याचा खूप मोठा अनुभव म्हणजे सध्याचा जो यंदा कोथरूड महोत्सव झाला त्याच्यामध्ये अण्णांनी स्वतः मागवला फोटो काढले. आपण नंतर गेलो. पहिल्या दिवशी पंडित जसराजजी वर्ष 91 गाडीतनं उतरायला 10 मिनिटं मला कोण आहे माहित नव्हतं. मी फक्त बघत उभा होतो. फ्रेंड्सला माझ्या सोबत जे होते त्यांना तर मी बक्षीला होतो. तर त्या आतमध्ये गेलो. माझ्या अण्णांनी सांगितलं की तू आतलं सगळं कव्हर करायचं. मी तिथं पूर्ण नवीन का कोणी ओळखत नव्हतं. त्यांची माणसं तिथं सगळी त्यांची माणसं होती. मग बघितलं काहीतरी वेगळं वाटलं. काय काम आहे फोटो काढले. अण्णांनी फोटो घ्यायला सांगितले. माझे अण्णा आठवडे 16 पंडित जसराजच्या आठवडे बघत होते फट होते. एकाला पाठवा असं त्यांनी सांगितलं. मग मी घेतलं 20 ते 25 तसं होतं बाहेर. मी एका आठवडे मी एकदा फोटो झाले काढून. त्यांनी विचारलं काढूया का फोटो की काढूया का म्हणजे पण माझे फोटो काढून झाले दाखवले. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं. मग मी मागे जातो आणि ते हसले. तो फोटो मला मिळाला. हसताना फोटो मला मिळाला. तिथं समाधान झालं. काहीही न बोलता तिकडनं निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मी लवकर आलो. म्हणजे त्यांचं काही काम नव्हतं. त्यांचा 7 वाजता कार्यक्रम चालू व्हायचा. इतका चौकही येतात जे आहे. मी स्टेजच्या पुढे होतो समोर. तिथं निरोप आला. तो बक्षीसला बोलावलं काम. मी गेलो तिथं मागं गेलो. तुला पंडितजींनी आतमध्ये बोलावलं 2 मिनिटं थांब. ते आतमध्ये बोलावलं. म्हणजे आता का करतो आणि त्यावेळी ओळख पटली होती की कोण. एवढा मोठा माणूस आहे माहितीच नव्हतं. आज का बोला त्याने आठवडे बोलावलं.
असे कार्यक्रम 500 रुपयाची नोट काढली आणि दिली. मी त्यावेळी म्हटलं की एवढ्या मोठ्या माणसाकडनं आशीर्वाद मिळाला, हे मिळायला नशीब लागतं. ती माणसं आणण्यासारखी कमवली म्हणून त्यांच्यामुळं मला पोहोचू शकलास. नाहीतर काही संबंधच नव्हता की डायरेक्ट आतमध्ये ते जो माझा वावर होता त्याचा, किंवा मी सहज जाऊन फोटो काढतो समोर 8 ते 10,000 पब्लिक सुद्धा ते घेऊन तरुण फोटो काढतो. जपून ठेवले, खर्च नाही केले. कोथरूड महोत्सवातला त्याने अनुभव सांगितला. आता कोथरूड महोत्सवामध्ये पंडित जसराजजी गायला आलेले होते, सत्काराला आलेले होते आणि त्यांचे फोटो अक्षयने काढले. जेव्हा त्याने फोटो काढले तोपर्यंत त्याला माहिती नव्हतं की आपण कुणाचे फोटो काढतोय आणि या व्यक्तीची महती काय आहे ती. आणि दुसऱ्या दिवशी त्याला बोलवून घेतला कार्यक्रमाच्या वेळेला, व्हॅनिटीमध्ये बोलवून घेतला आणि ते फोटो बघून बक्षीस म्हणून अक्षयला 500 रुपयाची सुद्धा नव्हते. तू फोटो काढतो आहेस, मेहनतीसाठी दिलेलं बक्षीस आहे ते, मेहनतीसाठी. नंतर मग मी लॅपटॉप मागवला, फोटो दाखवले, तोपर्यंत ते थांबले. आणि त्याच्यानंतर त्यांचा सत्कार झाला. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे त्या भेटायला आले, फक्त भेटायला. दसराजी पुण्यात आले, त्या भेटायला पंडित आले. आणि तो एक अनुभव होता की 20 आले मला बघितले, अरे तुमचं कसे पंडितींचा पहिला प्रश्न. त्यांची माझी ओळख होती कारण त्यांचं फोटोशूट केलं. अच्छा, पंडित हृदयनाथ मंगेशकर फोटोशूट अक्षयने केलं. पण ते सुद्धा असं की 5 मिनिटात. त्यांचे आयुष्यभरामध्ये कधीही न काढलेल्या लायटिंग मध्ये किंवा त्याच्या कन्सेप्ट मध्ये फोटो काढले, ते बघून ते खुश झाले. ते त्यांच्या लक्षात आलं की हा आहे म्हणून ते तिसरी भेट होते. तुम्ही इथं कसे आमचे फोटो काढणार, पण आले असं कळल्यावर दसऱ्याची तिथनं उठून बाहेर आले, तुम्ही कम खाल्ले होतो असं. ते दोघं तिथं उभं राहून 20 मिनिटं फोटो काढून घेत होते. आणि त्यावेळी अक्षरशः माझ्या हातात कापड मोठी माणसं आहे की ज्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही आणि ते ह्याच्याकडनं फोटो रस्त्यात बसलेला. आणि तो अनुभव कमाल होता, कारण तिथं 8-10 फोटो वापरते. बॉडीगार्ड इतकं होते की आतमध्ये जायला सुद्धा देत नव्हतं, अर्धेही आतमध्ये होतो. आणि ना आले होते मी आत, बाकी सगळे बाहेर फोटो काढला. त्यावेळी माझ्या हात अक्षरशः कापत होते, भीतीने थरथरत होता. अक्षयकडे इथून पुण्यात गेल्यानंतरचे सुद्धा बरेच अनुभव आहेत. मला वाटतं तो एक वेगळा कलंदरचा सुद्धा म्हणजे कलंदरचा भाग येतो, त्याचे स्वतःचे अनुभव. हे कार्यक्रम म्हणजे आपला आजचा एपिसोड संपवण्यापूर्वी मला आकांक्षाची पण ओळख करून द्यायची आहे. आकांक्षा खरं तर अक्षयची धाकटी बहीण, सुकरण आहे. पण ती अक्षयची मोठी ताई केव्हा झाली हे कदाचित तिला कळलं नसेल. मी जेव्हा अजून सांगायचं होतं की मी माझी पुण्याची जी ओळख आहे ना, पहिली ओळख, जिथं तुम्हाला पोहोचायला त्या रंगभूमीवर काम करायला खूप कष्ट करायला लागतात. बालगंधर्व
रंगवंडी बालगंधर्व तिथं तुम्हाला उभं राहण्यासाठी कष्ट घेतल्याशिवाय तिथं उभं राहून बोलता येणं हे शक्य नाही ना. पण तरी मी पुण्यात गेल्याच्या चौथ्या दिवशी एका कार्यक्रमामध्ये कविता सादर केली. मी स्वतः समोर त्यामुळे पूर्ण तो फूड होता तर त्या कार्यक्रमात कविता सादर झाली. त्या दिवशी लेखक आणि फोटोग्राफर अशी दोन्ही पुण्यामध्ये जातात. त्यानंतर मग असं ओके व्हायचं आणि त्यावेळी फक्त कॉलेजची मुलं. अप्रतिम फोटोग्राफी बरोबर तो सुंदर कविता करतो, छान लिहितो. म्हणजे जितकं त्याला ते फोटोग्राफीचं वेळ आहे तितके शब्दही त्याच्यावरती प्रसन्न आहेत. आता आकांक्षाची ओळख करून दिली. जिला तो भरपूर त्रास देतो असं तो म्हणतो, दादागिरी करतो असं तो म्हणतो. ती आकांक्षा शेवटी दुसरी आई अक्षय म्हणतो की माझी दुसरी आई आहे. काय झालं इथे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की वहिनी बोलत नाहीयेत किंवा आकांक्षाला आता मी उशिरा इंट्रोड्यूस का केलं. तर वहिनींचं आणि आकांक्षाचं असं होतं की त्याच्याबद्दल किंवा या सगळ्या प्रवासाबद्दल बोलताना त्या भावनिक होतात आणि म्हणून वहिनी असं म्हणाल्या होत्या की मला खूप प्रश्न विचारू नकोस किंवा आकांक्षाने सुद्धा मला सांगितलं होतं मला नको काही विचारूस. हे स्वाभाविक आहे असं असणं, डोळ्यामधून अश्रू येणं, हा सगळा प्रवास पुन्हा आठवायचा आहे, पुन्हा तो सगळा सांगायचा आहे आणि हा परत त्या फेजमध्ये आपल्याला मानसिक दृष्ट्या किंवा विचारांनी सुद्धा जायला लागू नये असं कुणालाही वाटणं ही खरंच स्वाभाविक गोष्ट आहे. त्यामुळे मी ह्या दोघींनाही फार कमी बोलतं केलं आणि मधासपासून ज्यांना आपण ऐकतोय संतोष परांजपे खरंच एक कणखर बाप म्हणून ते जशी सुरुवात केली की संकटाच्या छाताडावर पाय घेऊन उभे राहिले आणि कुटुंबाला उभं केलं. अक्षयला त्याच्या आजारामधून खेचून बाहेर काढून पुन्हा स्वतःच्या पावलावर उभं केलं. ही सगळी आव्हानं पेलत त्यांनी त्यांच्याकडच्या पालकत्वाचा एक जो वेगळा पैलू आहे तो या आजच्या मुलाखतीमधून आपल्या समोर आला. म्हणजे याच्या आधी आपण शमिकाची मुलाखत ऐकली होती, शमिका आणि राधिकाची. तर तेव्हाही असा एक छोटासा मुद्दा समोर आला होता की आई बाबा आपली स्वप्न थोडीशी बाजूला ठेवतात आणि मुलांच्या स्वप्नांसाठी वेळ, पैसा, आपले विचार असं सगळ्या गोष्टी खर्च करतात. तर एनर्जी, तर इथे सुद्धा ते कॉम्प्रोमाइज आहे, इथे सुद्धा ती केलेली सॅक्रिफायसेस आहेत. आत्ता प्रश्न आले होते काही निगेटिव्ह अनुभव आलेत का, वाईट अनुभव आलेत का तेही सांगा. ते आत्ता मुद्दाम घेतले नाहीत. याचं कारण असं आहे जे मला आवर्जून सांगायचंय की आत्ताचा हा लॉकडाऊनचा काळ असा आहे की जिथे सगळीकडे शब्दशः निगेटिव्हिटी भरून राहिली आणि हे कधीतरी संपेल, काहीतरी व्हायरल इन्फेक्शन आहे, कधीतरी संपेल. पण ह्या असं सगळं असून सुद्धा आपण नकारात्मक भावना आपल्यामध्ये जास्ती आहे कारण आपण या गोष्टीचा अजून स्वीकार केला नाहीये की हे सगळं होत राहणार आहे, ह्या सगळ्या परिस्थिती घडत राहणार आहेत. तर अक्षय आणि अक्षयचे आई, बाबा, बहीण यांचं कौतुक या गोष्टीसाठी आहे की जे समोर आलं ते पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं, ते पहिल्यांदा स्वीकारलं आणि ते जेव्हा स्वीकारलं तेव्हा त्याच्यानंतर त्यांना ते मार्ग मिळत गेले किंवा मार्ग मिळत गेले म्हणण्यापेक्षा लढण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद पहिल्यांदा त्या स्वीकृतीमधून येते. तशी ती स्वीकृती होती आणि मगाशी मी म्हटलं जसं पालकत्वाचा एक नवीन पैलू या आजच्या बीज अंकुरेच्या निमित्तानं समोर आला. मी तुम्हा सगळ्यांचे आभार. हो, उत्कृष्ट कविता अक्षयची आहे, मी ती वाचून दाखवते आणि तुझ्यानंतर मला शेवट एका वेगळ्या कवितेने करायचंय. ती कविता बाबांसाठी आहे. अक्षयने आणि निगेटिव्ह अनुभव खूप आहेत पण ते काय निगेटिव्ह अनुभव सांगावेत असं मला काही वाटलं नाही, त्यामुळे मी काय बरोबर खूपच आहे बरोबर पण ते येतच राहतात, ते गृहीत धरून जायचं. स्वाभाविक आहे, ते असणारच आहेत. म्हणजे जिथे ते गृहीत धरून माणसाने गेलं की त्याचा त्रास होत नाही की हे असं का झालं म्हणून आणि त्रास होत नाही आणि त्याच्यावरती मार्ग सुद्धा मिळत जातात किंवा त्या वाईट अनुभवाला फाईट कशी करायची ह्याची सुद्धा उत्तर मिळत जातात.
पहिली वाचू ही. अक्षयची कविता वाचून दाखवते. लग्न लग्न म्हणजे काय असतं, त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं. तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं, त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळतं, तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं, तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं, त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं, त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं, तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं, त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं, तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरूण असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं, कधी समझोता तर कधी भांडण असतं, तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं, कपातल्या वादळाला चहा बरोबर संपवायचं असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं, कधी दोन मनांचं मिलन असतं, कधी दोन जीवांचं भांडण असतं, एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं, संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं, प्रेमाचं ते बंधन असतं, घराचं ते घरपण असतं, विधात्यानं साकारलेलं एक सुंदर स्वप्न असतं. मस्त. म्हणजे अनुभव कधी आला, वावाने गजराला फुल असं कधी झालं नाही. काही शब्द मांडले योग्य पद्धतीनं, काही वेळा दिसलेलं उतरलं, काही काल्पनिक उतरलं. आई बाबांचे हा जो बंध आहे, या बंधामधून त्याला ही कविता सुचली आहे. या त्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये, या त्याच्या संपूर्ण आजारपणामध्ये आई बाबांनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवल्यामुळेच कदाचित हे सगळं एवढं मोठं उभं राहू शकलं. आणि आज अक्षय आपल्या पावलावरती स्वतःच्या करिअरमध्ये ठामपणे उभा आहे. त्याच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या करिअरमध्ये घोडदौड चालू झालेली आहे. आणि आता माझी इच्छा एकच आहे की आमचं हे राहू दे, माझी ओळख हा अक्षयचा बाबा अशी व्हावी, एवढीच माझी इच्छा. ती आता हळूहळू सुरुवात झालेली असेलच, आणि पुढच्या थोड्या वर्षात ही ओळख सुद्धा, ह्या ओळखीवर सुद्धा शिक्कामोर्तब होईल. अक्षयचे अक्षयची आई आणि ही अक्षयची बहीण अशी. तर ह्या आजच्या अक्षयची व्हायला नको. अच्छा, तिची स्वतःची ओळख पुन्हा तिने स्वतः निर्माण करायला हवी. हे बात आहे. मला वाटतं ना, ह्या संपूर्ण आत्ताच्या कालावधीमध्ये याच्यापेक्षा सकारात्मक आणखीन काय असू शकतं, याच्यापेक्षा ऊर्जा देणारं आणखीन काय असू शकतं. या मंडळींशी गप्पा मारणं हेच पुढच्या काही महिन्यांसाठी मला ऊर्जा देणारं असणार आहे. तर मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते अशासाठी की म्हणजे शमिकाच्या वेळेला पण मी म्हटलं होतं की तुमचा वेळ तुम्ही दिलात म्हणून मी अजिबात आभार मानत नाही. तुम्ही हक्काने मागितला होता, तुम्ही यायला हवा असा. पण आज जो कंटेंट आपल्या कार्यक्रमामधून दिलाय, पालकत्वाचा मगाशी म्हटला तसा एक नवीन पैलू संघर्षाचा जो उलगडला गेलाय. मुलाचा संघर्ष आहेच, पण त्याच्या आधी त्याच्या आईचा आणि त्याच्या बाबांचा संघर्ष आहे. हा संघर्षाचा जो पैलू आजच्या या कार्यक्रमामधून उलगडला गेला. आणि जसं सुरुवातीला मी म्हटलं की मला स्वतःला सुद्धा ते प्रेरणादायी आहे. मला मी एका मुलीची आई आहे आणि मला पण यातल्या अनेक गोष्टी मला स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करून घ्यायच्या आहेत, घ्यायला हव्यात. तर अशा अर्थाने या कंटेंटसाठी तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि अक्षयच्या 100व्या वाढदिवसाला आई बाबांसह, म्हणजे आम्ही असू नसू माहिती नाही, तुझ्या 100व्या वाढदिवसाला आई बाबांसमवेत तुझा धमाकेदार वाढदिवस सेलिब्रेट व्हावा अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला फक्त यशच मिळत जावं अशा शुभेच्छा देते. आणि ते आनंदचा जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं बाबू मोशा है, ये बात है. ते ह्या सगळ्या यशानं आई बाबांचे डोळे दिपून जावेत अशा शुभेच्छा मी त्यांना देते. आणि आजच्या या सेशनचा समारोप
गुरु ठाकूरच्या कवितेनं करावं असं मला वाटतंय, कारण ती कविता संतोष दादांसाठी आणि संजना वहिनींसाठी इतकी सखल आणि इतकी परफेक्ट आहे. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मनापासून आभार मानते मी. थँक्यू सो मच. Yes, थँक्यू. धन्यवाद.